10 मुलं मुली असे निवडले की जे टोकाचे गरीब आहे. घरी खायला पण व्यवस्थित नाही किंवा 200-500 महिन्याला कोणी देऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे. मी आणि मानसीने मिळून त्यांना त्याच दिवशी चेक दिले पैशांचे, त्यांची राहण्याची व्यवस्था केली, जळगावात जेवणाची व्यवस्था केली आणि मग पुढचे 1.5 वर्ष त्यांना हे सगळं एकत्रित मिळाल्यामुळे ते सगळे 10च्या 10 क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाले. आज आमच्याकडे मुलीच नाही, मुलींचे पालक, आया, आई तूने आंगे लाई भाऊ, आता तू देख काय करणं शे पोरनं असं सांगून जातात. अंगेला आहे म्हणजे तुझी जबाबदारी, आता इथपर्यंत शिकवलं आम्ही, आता तू जे करशील ते कर. म्हणजे ज्याला पाय नाही आहे तो 14-18 वर्ष रडत होता की देवाने असं का केलं, माझे दोन्ही पाय का नाही आहे. इथे आल्यावर तो बघतो की ज्याला दोन्ही डोळे नाही त्याचं जीवन किती अडचणीचं आहे आपल्यापेक्षा. मग तो म्हणतो नाही बरं आहे, ते त्यांच्यात सुटतं. भारतात कोणत्याच क्षेत्रात कोणतंच अपंग पोरग किंवा माणूस टॉपला नसतं. असं का बरं? मी जेव्हा सुरुवातीला म्हणायचो की आमचं ब्लाइंड पोरं पण का त्यांनी कलेक्टर होऊ नये, तर लोक म्हणायचे अरे काय वेळ लागला का तुला बाबा, काही काय उचलतो घेऊन फिरतो, हे असं होतंय का, ज्याला दिसतं त्याला जमत नाही ते किती वर्ष, हे आंधळं काय होणार. आज 7 मुलं मुली जे ब्लाइंड आहे 100% आपले, ते IAS IRS ऑफिसर झालेत, भारतात आत्ता काम करतायत प्रत्यक्ष. तुम्ही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता तेव्हा एक पाटी असते पहिल्या 2-3 सीटला की महिला, वृद्ध व अपंगांसाठी राखीव. पण ही पाटी हे लिहिलेलं असतं, त्याच्यात अपेक्षित काय असतं की तुम्ही त्यांना बसण्यासाठी जागा द्या. पण हा माणूस असा आहे की यांना उभं करण्यासाठी झटतोय, फक्त बसण्यासाठी जागा देत नाही. ज्याला पाय नाही त्याला उचलून घ्यावं खांद्यावर, ज्याला डोळे नाही त्याला डोळे नसताना कसं शिकता येईल त्याचा प्रयत्न करावा. ज्याला मायबापच नाही त्याला प्रेम द्यावं. प्रेम द्यायला काय लागतं? नमस्कार. आज बोलबिडूच्या आपल्या मुलाखतींमध्ये एका विशेष माणसाशी आपल्याला गप्पा मारायच्यात. सहसा आपण अपेक्षा काय ठेवतो, सहसा आपली अपेक्षा एखाद्या माणसाची की आयुष्यात मला उभं राहायचं आहे, माझ्या पायावर उभं राहायचं आहे. त्याच्यापेक्षा फार मोठी अपेक्षा म्हणजे पायावर उभा राहिलेला माणूस दुसऱ्या कोणाला तरी आधार देईल, दुसऱ्या कोणाला तरी त्याच्या पायावर उभं करेल. पण या पलीकडे पण एक गोष्ट आहे, या पलीकडे पण एक माणूस काम करतोय की जो ज्यांना पायच नाहीत, ज्यांना हातच नाहीत किंवा ज्यांना दिसत नाही, अशा माणसांनाही आपल्या घरचं समजून, आपला मुलगा समजून, आपली मुलगी समजून त्यांना सन्मानाने, आत्मविश्वासाने पायावर उभं राहण्यासाठी मदत करणारा, झटणारा आणि अगदी घरच्या माणसासारखं त्यांना सांभाळणारा माणूस म्हणजे यजुवेंद्र महाजन. नमस्कार. आज तुमच्याशी तुमच्या कामाविषयी आणि तुम्ही लोकांना देत असलेल्या प्रेरणेविषयी किंवा जेवढ्या मुलांना तुम्ही उभं केलं, जेवढ्या मुलांना आत्मविश्वास दिलाय त्यांच्याविषयी बोलायचंच आहे. पण हे सगळं बोलतोय आपण जळगावमध्ये. ह्या भाषेची म्हणजे इथल्या खानदेशी भाषेची, अहिराणी भाषेचा जो गोडवा आहे तो त्यातच आपण जरा सुरुवात करूया की हे सगळं कसं सुरू झालं आणि हे तो प्रसंग कुठला की दीपस्तंभ सुरू झाला. मन गाव एरंडोलशे, तसं जयगाव आणि जयगाव भागमा जेवढं अहिराणी बोलली जास त्यास ना बिगैरा प्रकारशातच. पण मी आत्ते जी बोली राहिनू ती एक मूळनी अहिराणी शे. मन बाप डॉक्टर होता तटे आणि एरंडोलमाज मन शिक्षण जाय सगळं. बठ्ठ BA शिक्षण जाय मग मी पुनाले शिकायला गो. तर 12वी लोंग मन कसं होतं, निवांत राहू मी एकदम, खाओ प्यो मजा करो, मित्र मैत्रीण असं राहा. काही चांगला मित्र उन्हात म्हणा जिंदगीमा आणि काही चांगला मास्तर उन्हात, आणि सगळ्यात महत्त्वानं विवेकानंद उन्हा म्हणा जिंदगीमा. काही पुस्तके वाचात, त्यासना जीवनवरनं व्याख्यानं ऐक्यात आणि मग मला जाणव बहिणी की अरे जीवनमा बरंच काही करू शकतोस आपण, फक्त खाओ आणि खत करो यांकरता जिंदगी नाही शे. त्यात गैर लोक खाओ आणि खत करो, दुसरं काय शे जीवनमा. मग काय आपलामा काय शे आणि जग कसं शे आई मला समजायला लागणं. पुस्तकं वाचीसन, व्याख्यानं ऐकीसन आणि ज्या गैरा चांगलं काम करतस ना
त्या लोकच बरोबर मी राहू जास्त. म्हणजे विवेकानंदांचं एखादं वाक्य आहे काय तुम्ही सांगाल बरं? 2-3 वाक्यांनी माझं जीवन बदललं. पहिलं वाक्य तर असं होतं, की तुम्ही प्रत्येकजण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आलात, जर तुम्ही माणूस असाल तर. वा. आणि तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे प्रत्येकामध्ये. तुम्ही जे पाहिजे ते करू शकता. तुम्ही जसा विचार कराल, तसंच तुमचं जीवन घडेल. हे ऐकूनच मी वेडा झालो तुम्हाला सांगतो. कारण त्याच्या अगोदरपर्यंत मला काय सांगत होते ते, सगळ्याकडून काय ऐकायला यायचं, मी मध्यम साधारण आहे. कारण मला 60% मार्क मिळायचे. तर मी माझा आग्रह केला होता, की मी मध्यमच आहे. त्याच्यामुळे मी माझं ध्येय, माझं स्वप्न पण मध्यमच पाहायचो. पण ते वाक्याने मला जाणवलं, की अरे हे असं आहे. पुन्हा त्याचं त्यांनी भरपूर कारण पण दिलं आहे, की हे कसं आहे नेमकं. दुसरं वाक्याने तर मी असा झपाटूनच गेलो. ते होतं, जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात आणि जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात. म्हणजे मला असं वाटायला लागलं होतं तेव्हा, की आईला म्हणजे मी मेलेलो आहे. कारण तोपर्यंत मी दुसरा कोणाचा विचारच केलेला नव्हता. मग ते कसं, मग ते कसा करायचा, असं हळूहळू पुढे मिळत गेलं. पण हे वाक्य भारी होतं. आणि लास्ट वाक्य होतं, ज्याच्याने समजलं की काय केलं पाहिजे. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. तर अशा काही वाक्यांनी तिथं मला आम्ही ऐकलं, पण हे म्हणायला लागलं. जे तुम्ही काही करत नसा, मग तुम्ही मृत आहात, हे हे समजा आपल्या ऐरणीत समजवायचंय तुम्हाला, तुम्ही सांगायचंय, तर कसं हे म्हणाल? वाक्य का? किती महत्वाचं वाक्य आहे. पण ते कुठलं कुठलं म्हणजे जर आपण काही करत नसून मृत आहोत, म्हणजे ते दुसरं वाक्य आहे. हां हां हां. तर ते कसं ऐरणीत आपल्या ऐराणीत कसं येईल ते, आता दुसरी भाषा आहे, तावडी भाषा इकडची. म्हणजे जो माणूस राहतो की नाही, तो कधी फक्त त्याईचाच विचार करेल आणि त्याईचंच घरबार आणि त्याईचेच पोरं, तर तो तर मरेल सारखा आहे. आणि त्याईच्या पुढे जर तो दुसऱ्याचा बी विचार करीन तर तो खरा माणूस आहे. नाही तर माणूस आणि प्राणी याच्यात मग फरकच नाही आहे. नाही. आणि ही जरा जळगाव भुसावळ भागात बोलली जाणारी भाषा आहे. पण ते तुमच्या म्हणजे आपल्याला आपल्या बोलीभाषेत कोणी बोललं की ते जास्त पोचतं, ते जास्त भिडतं. पण या वेगळा मुद्दा पण होता, मी तुम्हाला ऐराणी सांगा असं म्हणालो, कारण एका मुलीचं तुम्ही उदाहरण देता, त्या तिच्या घरात शेतीत काम करणारी, गावात काम करणारी, आणि ती तिचे संवाद जे ऐकवतात ते मला खूप अस्वस्थ करणारे वाटले. म्हणजे ते खरं तर आपण आपल्या तरुण मित्रांना ऐकवले पाहिजेत, की काय परिस्थिती असते ग्रामीण भागात आणि काय कोणता संघर्ष करतायत, काय त्या मुलीचं व्हावं. मी सुरुवात जेव्हा ही कामाची केली तेव्हा आणि आताही मी भरपूर प्रवास करतो, मुलांना प्रबोधन करतो, प्रेरणा देतो. तर विनामूल्य असं उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा सुरू केलं होतं. मग मी इथून जवळच एक 40 किलोमीटरवर खेड आहे जळगाव. तिथे असंच 70-80 मुलं बसले होते, मुलं मुली, आणि मी व्याख्यान देत होतो, की तुम्ही असं करा, तसं करा. करिअर काउन्सिलिंग करत होतो. दीपस्तंभला अशी अशी सुविधा आहे, तुम्ही येऊ शकतात, फ्री शिकू शकतात. मग एका मुलीला विचारलं, तू काय करते? ती ऐराणी पण बोलत होती. ती म्हणे, मन BSc वेलचे. म्हटलं कितला मार्क शेतस? 78% शेतस मॅथमॅटिक्समा. आता मॅथमॅटिक्सची आपली काय बोम आहे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 40-50 मार्क जरी मिळाले तरी पेढे वाटायची परिस्थिती, आणि त्या मुलीला BScला 78%. म्हटलं आवडी हुशार शे तू, मग दीपस्तंभ मग का बरं येत नाही? जो आहे तसे 40 किलोमीटर बसनं तिकीट काढो, पास काढो, ही जाव. काय करस तू? म्हणजे मी वावरमा जास. म्हटलं अरे असं चालस का? म्हटलं का बरं येत नाही? मग तिने मला सांगितलं, मना बाप मरी जायले, मनी माय आजारी रास, 3 वरी काम होत नाही, घरमा धल्ली विषय, धल्लीवरी बी काम होत नाही. तर आते मी जर लोंग वावरमा जात नाही तर लोंग आमना घरमा चुला पेटत नाही. तर मी जर तुमनाकडे उनू तर जावानं येवाना पैसा तटे खावाना ते कोण दी, आणि मन घरमा काय होई? मग त्या दिवशी मला डोक्यात ट्यूब पेटली, की अरे आपल्याला जसं वाटतं तसं नसतं. फक्त खूप गंभीर अजून पुढच्या अडचणी असतात वास्तवातल्या. म्हणजे हाई कसं जाय, एखाद्याला मदत करणी होई तर त्याला गॅसनी शेगडी देव आणि सिलेंडरनी देव, तर काय करी तो सिलेंडरनं, गॅसनं, तर त्याला सिलेंडर बी जोयचे. तसं मला वाटलं की आपण शिक्षण, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, कर्मवीर अण्णा होते तेव्हा माझ्या डोक्यात, हे असं केलंय त्यांनी पुरी, म्हणून एवढी मोठी पिढी उभी राहिली.
शून्यातून उभं. शून्यातून झाले आणि ते मग डोक्यात आलं आणि मग ते आम्ही रेसिडेन्शियल करण्याचा प्रयत्न केला. पण म्हणजे तुम्ही सुरुवातीला करिअर काउन्सिलिंग करायचं म्हणजे करिअर, ते पर्सनॅलिटी, ते तुमचं म्हणजे ते आता आजकाल खूप लोकांचं करिअर आहे काउन्सिलिंग करणं, मोटिवेशनल स्पीकर. आणि त्याच्यात दुर्दैवाने असं झालंय की ज्याला जो काही बाकी काम करत नाही तो फक्त मोटिवेशनल स्पीकर म्हणून फिरत असतो. पण असे फार कमी लोक आहेत की ज्यांनी खूप मोठं काम केलं, ज्यांच्या मागे खूप चांगली सामाजिक पार्श्वभूमी, खूप सामाजिक काम आहे. तर त्यातले तुम्ही आहात की तुम्ही काम उभं केलं आणि सोबत काउन्सिलिंग करताय, सोबत बोलताय. तर बोलण्याचा हक्क असणारे व्यक्ती आहात तुम्ही. पण हे थोडंसं करिअर वेगळ्या वळणावर कसं गेलं? काउन्सिलिंग करता करता ते काम पण उभं करावं असं का वाटलं? मुळात हे कामच असं सुरू झालं की मी पुण्यात होतो नंतर आणि तिथे PhD करायचो पुणे विद्यापीठात, त्यानंतर ज्ञानप्रबोधिनीत शिकवायचो कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. मला काय वाटलं की इथे कोण मुलं येतात जास्तीत जास्त संख्येने की ज्यांच्याकडे पैसे आहेत, आईवडील व्यवस्थित आहेत आणि जागरूक आहेत. खेड्यातून ते मुलं पोचतात. किती? 5%, 10%. अजून 5, 10, 15% तरी मुलं अशी असतात की क्षमता पण भरपूर आहे खेड्यापाड्यात, पण अवेअरनेस नाही, पैसे नाही. मग ते त्यांच्या तिथल्या स्तरावर काहीतरी करतात. आणि लोक शहरात काय येतात? कारण तिथे चांगलं शिक्षण मिळतं असं वाटतं. बरं ते कोण देतं? खेड्यातून आलेलेच लोक देतात. मी खेड्यातूनच गेलो होतो. पण ते एकत्र तिथे येतात. मग मी विचार केला की हे जर लोकांमुळे घडतं तर अशी लोक जर खेड्यात गेली तर हे शिक्षण कुठे मिळेल? खेड्यात मिळेल. ते काही जॉग्राफीचं महत्त्व नाही ना. म्हणजे पुण्यातल्या हवामानामुळे चांगलं नाही शिक्षण मिळत किंवा मुंबईतल्या हवामानामुळे. माणसं तशी आहेत. मग विचार केला की ज्यांना चांगलं शिक्षण मिळत नाही त्यांना देण्यातच मला खूप अशी मनापासून इच्छा यायची, कारण हे सगळे विचार होते पाठीशी. आणि म्हणून निर्णय घेतला की आयुष्यात अशाच मुलांबरोबर काम करायचं ज्यांना सर्वात जास्त गरज आहे. म्हणून हे काम सुरू झालं. परत आलो आणि बॅकग्राऊंडलाच होतं. वडील लवकर गेले माझे, पैसे नव्हते. तर मला 22व्या वर्षापासून व्याख्यानांना बोलवतात. हो. तर त्या व्याख्यानाच्या मानधनातून मी हे काम सुरू केलं, कारण पैसेच नव्हते ना. पण काम तर सुरू करायचं होतं पक्क. आणि त्याच्यातून मग हे काम सुरू झालं. त्या उद्देशाने झालं. आणि मग तो दुसरा टप्पा होता. कामच हे होतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ट्रेनिंग, मग करिअरचं काउन्सिलिंग, मग पर्सनॅलिटीचं ट्रेनिंग. पण 22व्या वर्षी व्याख्यानाला बोलवायचं म्हणजे काय? आधी तुम्ही वक्ते म्हणजे स्पर्धेत किंवा असं? नाही, मी स्पर्धेत नव्हतो. पण मला सामाजिक कामाची खूप आवड. आमच्या गावात काहीही सामाजिक काम असलं तर मी तिथे पुढे असायचो. मग कुठे सूत्रसंचलन करायचं आहे, काही करायचं आहे, गणपतीची मिरवणूक चालली, कॉमेंट्री करायची आहे, मला बोलवायचे. आणि मला हा आत्मविश्वास अजून वाढला माझा ते सगळे विचार, व्याख्यानं, वाचन असायच्यातून. आणि मग शिक्षणाची गोडी लागली, शिक्षणाचं महत्त्व समजलं. मग मी शिक्षणावर बोलायला लागलो. तर मी 22व्या वर्षी बोलायचो ना, तर मी 18 वर्षाच्या मुलांना जवळचं वाटायचो. मी त्यांच्या भाषेत बोलतो. मी लातूर गेलो तर लातूरसारखं बोलणार, बीडला गेलो बीडसारखं, खानदेशात आलो खानदेशसारखं. तर मी बोलायचो वेगळं कधीच नाही. आपल्याकडे ज्ञान नवीन निर्माण करण्याची गरज नाही, ऑलरेडी भरपूर आहे. पण मी जे सांगतो ते इथून सांगतो आणि त्यांच्या भाषेत सांगतो. त्यामुळे ते भिडतं आणि मुलांमध्ये बदल होतो. म्हणून मला तेव्हापासून बोलवायला लागले. तर आता माझी 2,500 व्याख्यानं पूर्ण झालीत. जवळपास 20 लाख लोकांना भेटण्याची संधी मिळाली. असं काय किस्सा म्हणजे प्रत्येक वक्त्याच्या काही ठराविक जागा असतात, काही गोष्टी असतात. अशी कुठली गोष्ट आहे, अशी कुठला किस्सा आहे की जो तुम्ही सांगितला की तो फार भिडतो किंवा हमखास त्याच्यावर दाद येतेच किंवा तो पटतोच? पहिली गोष्ट मी माझाच प्रवास सांगतो. मला 50% मार्क मिळायचे. हम्म. पण माझ्या जीवनात या 3 गोष्टींनी बदल झाला आणि मी नंतर 3 वर्ष युनिव्हर्सिटी टॉपर होतो. तर मी हे सांगतो की जन्माला येऊन कोणी हुशार जन्माला येत नाही. त्याने ठरवलं, विचार तसा केला, तशा वातावरणात राहिला, तसे प्रयत्न केले, तो तसा बनतो. एक्सपर्ट म्हणजे एक गोष्ट पुन्हा पुन्हा करत गेले सतत शिकत आवडीने की तो माणूस एक्सपर्ट होतो. आणि हे कोणालाही शक्य आहे आपल्या आपल्या क्षेत्रात. हे भिडतं. सगळ्यात जास्त भिडतं ज्या मुलांच्या सोबत मी काम करतो ना आत्ता, ते मुलं काय जिद्दीने उभे राहतात. ही स्टोरी जेव्हा ते ऐकतात आणि बघतात, संपूर्ण कामच होतं. कारण आत्ता मुलांना उपदेश देऊन नाही होत ना, त्यांना जाणीव व्हायला लागते. आपण कोणालाही काही सांगून होत नाही, त्याला ते जाणवायला लागतं. तर त्या मुलांच्या स्टोरीज आणि त्याला लागून थोडं अध्यात्म, थोडं शिक्षण, थोडं त्यातलं प्रेरणा. एखादं उदाहरण, त्याच्यातलं एखादं म्हणजे समजा तुम्ही बोलताय आता भाषण करता. मी असं बोलतो की कारण मॅक्सिमम लोकांच्या जीवनात प्रॉब्लेमच आहेत. म्हणजे टॉपर येणारे किती असतात? 5-10% असतात ना. नाही, कारण आपल्याकडे बोलबिडूला स्पर्धा परीक्षेतले किंवा ज्यांना खूप कुतूहल आहे, ज्यांना ज्ञानाची जिज्ञासा आहे अशी आणि शिक्षण क्षेत्राविषयी असतं अशी खूप प्रेक्षक मंडळी आहेत. त्यांच्यासाठी मी दोनदा तुम्हाला हो. आग्रह केला. मुद्दा असा आहे की आपण करत नाही, काही गोष्टी आपण करत नाही म्हणून त्या होत नाही आपल्या जीवनात. तुम्ही कोणती पण गोष्ट घ्या. तुम्हाला आत्ता काही जर येत नसेल
समजत नसेल, जमत नसेल, याचा एकच अर्थ आहे की ते तुम्ही केलेलं नाही. जे तुम्ही करत नाही ते कठीण असतं. मी बोलतोय, तुम्हाला मुलाखत घेण्याचा, मला देण्याचा सराव आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, मोकळं चाललंय. आता हे कॅमेराने शूटिंग करणाऱ्याला जर इथे बसवलं तर त्याचा घाम आवरला जाणार नाही का? त्याच्यात ती क्षमता नाही असं नाही आहे, त्याने ते केलेलं नाही आहे. आता हेच मला तुम्ही कॅमेऱ्याला बसवा तर मला काहीच येणार नाही, पण मी 6 महिने ते काम केलं आणि त्याने जर हे केलं आणि त्याने मनापासून केलं तर ते काम त्याला येईल. बरोबर. तसं स्पर्धा परीक्षांचं आहे. तुम्ही केलेलंच नाही. आपल्याकडे काय झालं आहे, ग्रॅज्युएट होणं याच्यासाठी फार मोठं काही करावं लागत नाही देशात. तुम्ही फक्त जा, नाही गेलं तरी चालतं, तुम्ही पेपरला जा, तुम्ही पास होतात. 50-60 मिळूनच जातात. आता 70 मिळाले तर आपल्याला वाटतं आपण फार हुशार झालो आणि स्पर्धा परीक्षा देऊया. तसं होत नाही, कारण आपला बेसिक पाया पक्का आजच्या शिक्षणात होत नाही. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये तुमचा बेसिकपासून तुमचे फंडामेंटल क्लिअर आणि पुढे जायला लागतं. तर मी मुलांना तेच सांगतो की ठीक आहे, केलेलं नाही मान्य आहे, तुम्ही आता करा आणि परफॉर्म करा. स्पर्धा परीक्षांमध्ये अडचणी आहे, बोलणं खूप आहे, स्वप्न खूप आहे, करणं कमी आहे. तुम्ही स्वतःत परिवर्तन घडवणार नाही, स्वतःला कष्ट देणार नाही, स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढणार नाही, तर तुम्ही पास होणार नाही. ती स्टोरी 90% आहे. तुम्हाला तुम्हाला खूप स्वतःत परिवर्तन घडवून आणावं लागेल. मान्य आहे आधी नाही झालेलं, आत्ता करू. आत्ता मी मनोज शर्मा, आपले माझे खास दोस्त आहेत, 12वी फेल ज्यांच्यावर चित्रपट आहे, ते आपल्या संस्थेचे डोनर आहेत आणि दोस्त खास. तो फेलच होता माणूस खरंच, पण ते आपल्या प्रत्येकात आहे. आपण ते वापरत नाही. ते वापरण्यासाठीची प्रेरणा, प्रोत्साहन, वातावरण, काही घटना आणि स्वतःला ते जाणवणं असं झालं की आयुष्यात आपण काय पण करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही, आपल्याकडे एक गोष्ट असते की एकतर लग्न होण्यासाठी मुलगा सेट असला पाहिजे, तो पायावर उभा असला पाहिजे आणि लग्न झाल्यावर तर त्यांनी तेच केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी ते सेटल्ड आयुष्य जगलं पाहिजे, त्याचं काम केलं पाहिजे. तुम्ही नेमकं उलटं केलं. म्हणजे लग्न केलंच, मला वाटतं की ते आता मला ह्याच्यात काहीतरी उभं करता येईल. तर म्हणजे एक असा जोडीदार मिळणं ही पण एक फार महत्त्वाची गोष्ट असते. पण ही गोष्ट लग्नाच्या वेळेस इतका निर्णय ठरलेला होता, ही कसं तुम्ही कन्व्हिन्स केलं आणि काय सुरुवात काय सांगितलं बायकोला? म्हणजे बायकोने हे ऐकणं ही पण फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या आधीची एक गोष्ट सांगायला मला आवडेल. भाकरी, नोकरी आणि छोकरीसाठी खूप लोकांचं जीवन जातं आणि संपतं, एवढंच होतं. भाकरी, नोकरी, छोकरी आणि घर, अजून हा भारतीयांचा प्रत्येक खेडा असो का शहर असो, या 4 भावनिक विषयांसाठी सगळं जगणं होतं आणि संपून जातं. मला असं वाटतं याच्यात तेच होतं, खाणं आणि खत करणं तेवढंच होतं. याच्या पलीकडे काय हे मला थोडंसं लवकर समजायला मिळालं. त्याच्यामुळे याच्यातून हा प्रवास सुरू झाला. मला असं वाटतं आपण जर डोळे खरंच उघडे ठेवून बघितलं आणि हृदय मोकळं ठेवलं थोडं समजून घेणारं, तर आपल्याला समजायला लागतं आजूबाजूच्या अडचणी. मला ते समजल्याने काय झालं, लग्नामध्ये आपण काय करतो, तुम्ही लग्नाला जातात म्हणजे काय करतात, कोणी पण समजा तुम्ही लग्नाला जाताय, काय नाही, तुम्ही चांगले कपडे घालतात, ठीक आहे, आणि तुम्ही लग्नाला जातात. तुम्हाला फार कमी इंटरेस्ट असतो त्या लग्नाच्या विधीमध्ये, ते अक्षदा फेकण्यामध्ये. आपला 90% इंटरेस्ट हा खाण्यामध्ये असतो. तुम्ही बघा, लग्नाहून परत आल्यावर लोक काय विचारतात, लग्न कसं झालं, तुम्ही म्हणतात छान झालं. गॅरंटेड पुढचा प्रश्न असतो, जेवण कसं होतं. दुसरं काय विचारतात मला सांगा ना तुम्ही. तर मला असं वाटलं, बरं कोण असतं लग्नामध्ये मला सांगा. लग्नात सगळे आपल्यासारखे असतात, ज्यांचे ऑलरेडी पोटं तुडुंब भरलेले आहेत, काही प्रॉब्लेमच नाही, खाणंच चाललेलं आहे. ज्यांचे पोटं भरलेत त्यांनाच पुन्हा पुन्हा बोलवून खाऊ घालणं, याच्यापेक्षा मला असं वाटलं की ठीक आहे, त्यांना बाहेर भेटू ना आपण, सोशलायझेशन दुसऱ्यांच्या लग्नात होऊन जाईल, भेटतील. ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांची पोटं भरण्याचं साधनच नाही आहे आणि ते समाजात व्यवस्था नाही, त्यांना काय असं कोणाला वाटतं का आपण भिकारी व्हावं, असं कोणाला वाटतं आपण नापास व्हावं, असं कोणाला वाटतं लोकांनी आपल्याला वाईट म्हणावं, असं नाही होत, व्यवस्था नसते. म्हणून मला वाटलं की आपण कमीत कमी खर्चात लग्न करावं आणि उरलेली जी, कारण खर्च होतोच ना, ती जी रक्कम उरेल, माझ्याकडे फार, आमच्याकडे पैसेही नव्हते माझ्याकडे, पण तरी जे काही 1,00,000-2,00,000 उरतील त्याच्यातून आपण, कारण त्या बॅकग्राऊंडवर त्या मुलीचा किस्सा झाला होता ना, की राहायला खायला कुठून येणार शिक्षण घ्यायचं तर. नाही, पण हा म्हणजे कसं झालं ते लग्न? हां, मग आम्ही काय केलं, मी माझ्या पत्नीला, आमच्या सासू सासऱ्यांना कन्व्हिन्स केलं, माझ्या आईला कन्व्हिन्स केलं, आमचे काका काकू आत्या, ते झाले लगेच, ठीक आहे आपण तसं करू.
त्यांना समजवलं, माझ्या तिकडच्यांना जरा अधिक समजावं लागलं, कारण त्यांना कौतुकाचं, मुलीचं लग्न कौतुकाचा विषय असतात, चांगलं करू, छान अजून मोठं करू. तर त्यांना सांगितलं की आपण असं केलं तर जास्त चांगलं होईल, याच्याने काहीतरी उपयोग होईल. बरं 100 नातेवाईक बोलू ना फर्स्ट सर्कलचं, काय फरक पडतो. तर त्यांना थोडा जड गेलं ते समजून घ्यायला, पण त्यांनी ते मानलं. पत्नीला पण मी सांगितलं होतं आधी ठरण्याच्याही आधी की मी सामाजिक याच्यात करतो, म्हणजे काही घरात फार अडीअडचणी आहे, खायला नाही तसं नाही आहे, मध्यमवर्गीय जीवन आहे, पण माझा खूप भर आहे, मी असा थोडा वेडा माणूस आहे. आता ती गमतीत म्हणते, मी तिला जर ती काही बोलायला लागली तर मी तिला सांगतो तुला मी सांगितलं होतं आधी, ठीक आहे ना, की मी वेडा माणूस आहे. तर ती आता मला सांगते इतका वेडा आहे हे नाही समजत ना आधी, इंटेन्सिटी नाही समजत. त्या गमतीतला संवाद होतो. पण तेव्हा ते समजवलं, त्याच्यातून ते घडलं आणि त्याला खूप चांगलं त्याच्याने एक टप्पा ओलांडला गेला. मग आम्ही रजिस्टर लग्न केलं, 100 लोक आम्ही नातेवाईक जमलो. नाही त्याच्यातून म्हणजे लोकांना ते कळलं नाही की ह्याच्यातून केलं काय त्या अच्छा अच्छा. मग आम्ही त्याच्यातून जे पैसे जमले, सकाळी लग्न झालं. आधी गव्हर्नमेंटच्या ऑफिसला झालं, नंतर 100 लोकांचं आमचं जेवण झालं. आणि मग त्या दिवशी संध्याकाळी मी सगळ्या माझ्या ग्रामीण आदिवासी भागातल्या मुलांना एकत्र केलं होतं, 100-150. आणि त्यांच्यातून मी 10 मुलं मुली असे निवडले की जे टोकाचे गरीब आहे, घरी खायला पण व्यवस्थित नाही किंवा 200-500ही महिन्याला कोणी देऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे, आणि मात्र डिस्टिंक्शन आहे. एवढ्या एवढ्या अडचणीतूनही जे उमेद दाखवत आहेत त्यांचं मग मी काय केलं, मी आणि मानसीने मिळून त्यांना त्याच दिवशी चेक दिले पैशांचे, त्यांची राहण्याची व्यवस्था केली, जळगावात जेवणाची व्यवस्था केली, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था घेतली, सगळी जबाबदारी. आणि मग पुढचे 1.5 वर्ष त्यांना हे सगळं एकत्रित मिळाल्यामुळे ते सगळे 10च्या 10 क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झाले. वा पूर्ण हां, सगळे, कोणीच घरी राहिलं नाही, असे वेगवेगळ्या पदांवर आहे. म्हणजे खरोखर लग्नात एवढी मोठी गोष्ट होणे, म्हणजे दोघांनी मिळून हा निर्णय घेणे ही फार महत्वाची गोष्ट. म्हणजे मानसीची त्याच्यात मला खरंच साथ मिळाली, कारण ती सामाजिक कार्याच्या बॅकग्राऊंडची नाही आहे. तिला आधी हे वाटलं हे काय वेडेपणा आहे, असं कुठे असतंय. पुन्हा तेच ना, लग्न एकदाच होतं. हो हां, आणि मुलीचं लग्न ते तसं सगळं काही आहेच. राहिलेलं नाहीये, पण तरी लोकांचं ती करताना हाऊस मौज करायची. आणि मुख्य गोष्ट काय की त्या लग्नात म्हणजे जो काय तांदूळ फेकून मारतात लोक, अक्षता समजून काय फुलं, काय फोटोग्राफर आणि ह्या म्हणतो, पण तो अल्बम नंतर बघितला पण जात नाही. पण काहीच नाही, जर कधीच ज्या होत नाही. लग्नाच्या निमित्ताने 10 मुलं अधिकारी होत असतील, गरीब इतकी गरीब, तर त्या तसा अल्बम घडणं ही मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्या सगळ्या आठवणी खूप मोठ्या आहेत. आज ते 10 मुलांची घरं, त्यानंतरच्या आमच्या अनेक 200 मुलांची घरं आमची झाली, ती मुलं आमची झाली, त्यांची त्या मुलींच्या बाळंतपणं, त्यांचे संसार, ते आज त्यांच्या घरात काही असलं, आता 400-500 मुलं झाली ती सगळी. ते काही असलं, गाडी आणू का घर काही घेऊ, आधी आम्ही असतो तिथे. ते म्हणतात नाही आधी तुम्ही पाहिजे आम्हाला, तुम्ही आमच्याकडे कधी राहायला येत आहेत. तर मी आता लग्नांनाही जातो ना, माझी अट टाकलेली असते बऱ्यापैकी, मी येतो लग्नाला, तुम्ही काहीतरी सेव्हिंग करून काहीतरी डोनेट करा. आपली संस्कृती आहे, लोक आपली आहे सगळी. जे का रंजले गांजले, आपण किती लोकांची नावं घेतो, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. अरे ते सांगून काय गेले. तर मग मी जातो, मग ते डोनेट करतात. बरं असंही नाही म्हणत दीपस्तंभ मला द्या, तुम्ही कोणाला तरी काहीतरी सुखान तुमच्या सामावून घ्या. असं म्हणजे मला त्यात महत्त्वाचा मुद्दा वाटला. म्हणजे सामाजिक काम करण्याची इच्छा खूप लोकांना असते, सुरुवात कशी करायची माहीत नसतं. सुरुवात केली तर नेमकं सपोर्ट मिळेलच असं पण नसतं. तुम्ही सुरुवात केली तेव्हा खूपच तरुण होता तुम्ही, म्हणजे आणि लग्न झालं 25. नुकतंच. त्यात असं असतं की आजकाल लोक डॉक्टरकडे जातात, तर डॉक्टर किती शिकलेलं बघतात. म्हणजे हा उपचार करेल का आपल्यावर, याची डिग्री काय, कोणती पॅथी आहे. म्हणजे तुम्ही शिकवणार होता त्या मुलांना, त्यांना सांभाळणार होता, त्यांच्या निवासी व्यवस्था होती. तर तो विश्वास ठेवणं बाकीच्यांनी किंवा हे सगळ्यांनी कसं सुरू झालं हे? खूप छान प्रश्न आहे. मी इकडे आलो ना परत, तर मी एक व्याख्यान घेतलं पहिल्यांदा की कुणाला असं उच्च शिक्षण, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्यांच्यासाठी व्याख्यान. त्याच वेळेस माझी एक मैत्रीण ज्ञानदा सानप, राजेश पाटील विशेषतः जे IAS झाले, ते पाव विकायचे लहानपणी, हां, आणि ते IAS झाले त्याच वर्षी. आम्ही सगळे मित्र, संदीप साळुंके, ते आता कमिशनर आहे नागपूर. तर आम्ही गावोगाव फिरून व्याख्यान द्यायचो की बघा असं होऊ शकतं, तुम्हाला करायचं का, चला आपण करू. आणि माझं एक व्याख्यान लावलं, त्याच्यात 70-80 जण आलेत. आणि मी मुळात या परीक्षा दिल्या होत्या, मी 2 मेन्स एक्झाम दिल्या आहेत, मी त्याच्यात शिकवत होतो ज्ञानप्रबोधीन, आणि मी ते सगळं उत्तमतेने सांगू शकत होतो.
त्या सगळ्यांच्या बॅकग्राऊंडवर त्या मुलांना खूप विश्वास बसला त्या पहिल्याच लेक्चरला. आणि मुळात काहीच उपलब्ध नव्हतं ग्रामीण भागात तेव्हा, कोणत्याच ग्रामीण भागात नव्हतं. आणि कोण इतक्या ताकदीने व कोणी सांगतोय की ज्याने हे सगळं केलंय, ज्याने अशी मुलं उभारले आधी पुण्यात. तर त्या पहिल्या लेक्चरलाच मला 40 मुलांनी तिथल्या तिथे सांगितलं की आम्हाला माहीत नाही पुढे काय होणार, पण तुमच्यावर आमचा विश्वास आहे, तुम्ही सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत. ती सुरुवात. आणि मला हे खूप मनापासून वाटायचं ना. आणि माझा इंटेन्शनच एकदम साफ, मला आर्थिक इंटेन्शनच नव्हतं. मला एक काम करायचं आहे, याच्यातून करून दाखवायचं आहे, मुलांना उभारायचं आहे. आणि ते केलेलं बॅकग्राऊंड होतं आणि सांगण्याची कला पण होती. मी तोपर्यंत 3-4 वर्ष व्याख्यानं देत आलो होतो, शिकवत आलो होतो. त्याच्याने त्यांना प्रचंड आत्मविश्वास वाटला की हा माणूस सांगेल ते आपण करू. म्हणजे साधारण काय होतं की आपल्या बोलण्याला लोक भुलतात हे कळलं की माणूस पुढारी होतो आणि अजून पोरांना गंडवायला सुरुवात करतो. पण तुम्ही पोरांना सांभाळायला सुरुवात केली, जरा वेगळा बदल, पण फार महत्वाची गोष्ट तुम्ही केली. मला ह्याच्यातला आणखी जोडून प्रश्न वाटतो की विश्वास ठेवला मुलांनी सगळं, पण नॉर्मल मुलांचं हॉस्टेल असणं, नॉर्मल मुलांना शिकवणं, म्हणजे प्रत्येक पालकाला माहिती की किती मुलांना सांभाळून, म्हणजे किती कष्ट आहेत त्या गोष्टीत, किती संघर्ष आहे, किती त्या मुलांच्या कलाने हे करावं लागतं. तुम्ही तर आणखी म्हणजे ज्या मुलांना म्हणजे चालणं किंवा ज्या मुलांना दिसत नाही किंवा ज्या मुलांना बाकी खूप गोष्टी शारीरिक संघर्ष आहेत, त्या मुलांना सांभाळतं, तर ह्याच्यात तर खूप जास्त टफ असेल ही गोष्ट तर. आणि हे धाडस पण आहे खूप मोठं की लोकांची मुलं आपल्या विश्वासावर, आणि ती पण ह्या शारीरिक समस्यांसहित, ते यात किती समस्या असतील, म्हणजे खूप टेन्शनचं काम आहे. त्यातले काय उदाहरण आहेत, म्हणजे काय आधी सुरुवातीला? मुळातच ग्रामीण आदिवासी मुलांबरोबर काम केलं आधी. कारण मला असं वाटलं तोपर्यंत की यांनाच सगळ्यात जास्त त्रास आहे, अडचण आहे. कसं असतं, आपल्या आजूबाजूला जेवढं जग आहे ना, तेवढं जग आहे असं आपल्याला कायम वाटतं. आणि आपल्याला वाटतं आपल्याला सगळं माहिती आहे, पण आपण जग पूर्ण पाहिलेलं नसतं. जसे जसे अनुभव येत जातात ना, तो माणूस शहाणा होत जातो. मला एक दिवशी अपंग पोरं भेटलेत अचानक. आणि त्यांनी मला माझं लेक्चर ऐकून सांगितलं, विचारलं की आम्ही पण असं काही भारी करू शकतो का मास्तर? त्याला त्या दिवशी मी विचार केला, भारतात कोणत्याच क्षेत्रात कोणतंच अपंग पोरग किंवा माणूस टॉपला नसतं. असं का बरं? हे तर नक्की आहे की माणूस मोठा होतो तो डोक्याने होतो. डोकं पाहिजे फक्त. यांना डोकं आहे, डोळे नाही आहे, डोकं आहे ना, हात नाही, पाय नाही, डोकं आहे ना. तिथे समजलं की या मुलांना जास्त गरज आहे, यांचा विचारच केला नाही समाजात. म्हणून मग त्या मुलांनाही निवासी घेतलं. मुद्दा तुमचा जो असा आहे की तो मला माझ्या जवळच्या खूप लोकांनी सांगितलं आजपर्यंत. कसं आहे, कोणाला 5-10 हजार मदत करणं त्यातल्या त्यात शक्य होऊन जातं. एखाद्याची पूर्ण निवासी जबाबदारी घेणं, आणि ते पण 18 नंतरची घेणं, आणि ते पण मुलींची घेणं. मला खूप लोकांनी सांगितलं आमच्या गावाकडच्या भाषेत, ऐक भो, तू पोरांचं करतोय करून घे, पण पोरींचा डोक्याला ताण घेऊ नको, रिकामा त्याच्यात फसून जाशील. कशाला डोक्याला ताण घेतो, रिकामे कामं कशाला करतो? बरोबर. काही झालं तर? मला काय वाटतं, कायम आपला जन्म काही सोपे कामं करण्यासाठी नाही झालेला ना. मी हे कामच करायला याच्याकरता घेतलं की ज्यांना अडचण आहे त्यांच्याबरोबर उभं राहू आपण. तर सोपे कामं करून काय होणार आहे? उलट आमच्या बोर्डमध्ये जेव्हा चर्चा केली मंडळात की असं असं करायचं आहे, आपण मुलींना पण घेऊ, अपंग पण घेऊ, त्यांच्यात पण म्हटलं अरे प्रॉब्लेम होऊन जाईल, कशाला हे करतो? तर त्याचा मी अर्थ असा घेतला, म्हणजे मग आपल्याला हेच काम करावं लागेल आता. कारण सगळे असाच विचार करतात ना की नको हे, म्हणजे मागे कोण राहील? मुली. मागे कोण राहतील? अपंग मुली. मग काय सोपे कामं करायसाठी जन्माला आलो आपण? तेच काम करू जे कोणी करत नाही आहे, तर उपयोग होईल ना त्या कामाचा. आणि म्हणून, आणि लोक काय घाबरतात, मुली आहे, जबाबदारी आहे. आपलं हृदय पवित्र आहे, आपले इंटेन्शन साफ आहे, आलीच काही अडचण आपण सामोरं जाऊ, आमचा इंटेन्शन नाही आहे. बघा, ॲक्सिडेंट व्हायचे तर कुठेही होतात, ते काही बाहेर नाही पडावं लागत, घरात छत पडतं खाली. तसं त्या हिमतीवर, म्हणून आमच्या व्हॅल्यूजमध्ये आम्ही एक घेतलं आहे, करेज, धैर्य, की हिंमत केली पाहिजे आपण, नाही तर कसं होईल पुढे, यांचं काय होईल? बरं आज आपलं नाही आहे, मग आपलं असतं तर? आपली मुलगी असते तेव्हा आपल्याला काय वाटतं की कोणतरी मदत केली पाहिजे. म्हणून ती हिंमत केली, खूप चांगली व्यवस्था. त्यांना आधी विश्वास, तुम्ही खूप छान विचारलं, त्यांना विश्वास वाटला पाहिजे ना मुलींना आधी, मुलांना आधी. तर तो आपला विचार किती चांगला आहे
विशेषतः मुलींना तो समजतो. तुम्ही बघा मुली महिला विशिष्टच लोकांशी बोलणार, ते बाकीच्यांशी बोलणार नाही. त्यांना तो सेन्स असतो, हां, तो सेन्स आणि ती नजर पण. नजर असते. आज आमच्याकडे मुलीच नाही, मुलींचे पालक आया हाई तूने आंगे लाई भाऊ, आता तू देख काय करणं शे पोरनं, असं सांगून जातात. आंगे लाई म्हणजे तुझी जबाबदारी, आता इथपर्यंत शिकवलं आम्ही, आता तू जे करशील ते कर. मुलींचा मुद्दा तर वेगळा आहे, पण ही जी समस्या आहेत त्यांच्या, म्हणजे दृष्टीची समस्या असेल किंवा उंचीची समस्या असेल, तर साधारण म्हणजे ज्यांची मुलं आहेत त्या पालकांना सुद्धा हे अवघड जातं अशी मुलं सांभाळायला, कारण ते टफ आहे. आता अशी खूप मुलं तुम्ही सांभाळता. आज तर 300च्या वर मुलं तुमच्याकडे आहेत 500. जळगावला फक्त, आणि बाहेर पुण्यात मिळून म्हणजे ही सगळी 500 मुलं आहेत. तर हे एक माणूस म्हणजे हे सगळं कसं शक्य होतं? तुम्हाला काय काय अडचणी येतात ह्या करताना? सुरुवातीपासून काय अडचणी आल्या? मूलभूत त्याच्या मागे काय येते मला सांगायला आवडेल. अगोदर आम्ही हे मानतो की हे काम आम्हाला करायचं आहे, कारण हे फार गरजेचं काम आहे, कुठेच होत नाही, आपण केलं पाहिजे. दुसरं आम्ही मानतो की ही कोणीतरी गरजू, दिव्यांग, अनाथ अशी मुलं नाही आहे, ही आपली मुलं आहेत, हे आपले भाऊ बहीण आहेत. याच्या मागे फार महान विचार आहे असं मला वाटत नाही. हे आपण रोज बोलतो, ठीक आहे. माऊली तेच सांगतात, ज्ञानेश्वर माऊली आपल्या, आपण एवढी वारी करतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव, आपण हेच बोलतो, आपलं कल्चर आहे ते मानतो आम्ही की हे आपलेच आहेत. ह्याच्याने अर्ध्याहून जास्त समस्या सुटते. काय असतं मला सांगा, लेकराचा त्रास असतो का आईला? आता 2 असतात आपण म्हणतो, पण आपल्या मागच्या पिढीत 7, 8, 10 असायचे. तुम्ही अशी कोणती आई आजपर्यंत पाहिली ती म्हणते काय पोरण फार त्रास होतो, कुठून जन्माला? असं एक पण आई मी नाही ऐकलेली. ती त्रागा करून कधीतरी बोलते, ते सोडून द्या, असं नाही होत. आपलं म्हटलं बघा, पूर्वी घरच 50 लोकांचं असायचं, खटल्याचं घर. आमच्या खानदेशात खटल्याचं घर म्हणतात. खटलं म्हणजे 50-75 लोक एका घरात राहायचे हो. बरं, छोटं घर, कोणीतरी गच्ची व धाब्यावर, कोणीतरी अंगणात, कोणीतरी मंदिरात, मस्त होतं सगळं. ते आपलं म्हटलं की समस्या पहिले सुटते, आणि आपलं म्हटलं की बारीक बारीक अडचण पण समजायला लागते. बघा, आईला नुसत्या आवाजावरून समजतं. तुम्ही आत्ताही जा तुमच्या आईला, जर तुम्ही सांगितलं नाही नाही सगळं व्यवस्थित चाललंय, ती म्हणते खोटं नको बोलू, काय ते मला सांग. ते हे माझे मुलं आहे म्हणण्यामुळे किंवा मांडल्यामुळे बऱ्याच गोष्टी सुटतात, समस्या समजतात, बारीक बारीक. अडचणी तर खूप येतात, म्हणजे असं काही मी म्हणू नये की अडचण काही नाही, व्यवस्थित चाललंय. म्हणजे किती येतात? तर तुमच्या घरात जर 2 मुलं असतील 18 वर्षाच्या वरचे, त्यांना जेवढ्या अडचणी येतात त्याच्याहून जास्त अडचणी या मुलांच्या आहे. कारण त्यांना एक तर दिसत नाही, एक तर पाय नाही, हात नाही, काहींना मायबापच नाहीत, त्यांच्या उलट जास्त असतात. आणि असे 500 सगळे मिळून. तर एकतर आमची टीम छान आता बिल्ड झाली आहे. आम्ही काम करणारं बोर्ड, आमचा स्टाफ, त्यांचं सेन्सिटायझेशन, त्यांचं ट्रेनिंग, त्यांना हा विचार त्यांच्यात रुजणं जो आमच्यात आहे, ते आम्ही खूप प्रमाणात आता करतोय. त्यामुळे ती टीम झाली आता सगळी. अनेक मुलामुलींना आम्ही एकेका परिवाराशी जोडलंय, ते त्यांच्या भावनिक गरजा पण भागवतात. काय बेटा, कसं आहे, कसं चाललंय, व्यवस्थित चाललंय. दुसरं अजून एक छान झालंय, इथे काय झालंय, सर्व प्रकारचे दिव्यांग आहेत, अनाथ आहेत, कोणी आदिवासी आहे, कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही, कोणाला डोळे नाही. त्यांच्यात पण त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत. म्हणजे ज्याला पाय नाही आहे तो 14-18 वर्ष रडत होता की देवाने असं का केलं, माझे दोन्ही पाय का नाही आहे. इथे आल्यावर तो बघतो की ज्याला दोन्ही डोळे नाही त्याचं जीवन किती अडचणीचं आहे आपल्यापेक्षा, मग तो म्हणतो नाही बरं आहे. ते त्यांच्यात सुटतं. मग इथे काउन्सिलर्स आहेत, 9-10 काउन्सिलिंग करणारी लोक आहेत, काही बाहेरून येणारी आहेत, मग कोणी ट्रेनर्स आहेत इथे, मग अभ्यासाचे काउन्सिलर वेगळे आहेत, त्या ग्रुपचे मेंटॉर वेगळे आहेत. अशा खूप साऱ्या सिस्टीम्स बसवल्या आहेत. मग त्याच्यातून पण अनेक समस्या सुटत राहतात. म्हणजे आपण यजुवेंद्र महाजनांची अहिराणी ऐकली, म्हणजे त्यांची इथली खानदेशी भाषा ऐकली. आता त्यांना पहिला प्रश्न विचारायचा आहे आपल्याला. किती महत्त्वाची गोष्ट असते बघा, की बसमध्ये, एस-टीमध्ये, कुठेही तुम्ही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता, तेव्हा एक पाटी असते पहिल्या 2-3 सीटला, की महिला, वृद्ध व अपंगांसाठी राखीव. पण ही पाटी हे लिहिलेलं असतं, त्याच्यात अपेक्षित काय असतं, की तुम्ही त्यांना बसण्यासाठी जागा द्या. पण हा माणूस असा आहे, की यांना उभं करण्यासाठी झटतोय, फक्त बसण्यासाठी जागा देत नाही.
तर महाजन सरांना मी पहिला प्रश्न विचारतो की हे दीपस्तंभ किंवा मनोबल हे सगळं याची सुरुवात म्हणजे हे काय काम करतं, म्हणजे याच्यातून दीपस्तंभमधून काय काम चालतं? ही जी संस्था आहे ना, ही भारतातले जे वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग आहेत, अनाथ आहेत, ट्रान्सजेंडर आहेत, आदिवासी भागातली मुलं आहेत आणि ग्रामीण भागातले अत्यंत गरिबीतली मुलं आहेत. ही सगळी 18च्या वर जी मुलं आहेत त्यांचं निवासी उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांचं, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण, टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग या सगळ्यांमध्ये काम करणारी भारतातली एकमेव संस्था आहे. आणि या सगळ्यांना हे सगळं त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार एकत्रितरित्या एकाच ठिकाणी दिलं जातं, जळगाव आणि पुणे. आणि सगळ्या जवळपास आता 18 राज्यातून मुलं निवडली जातात आणि ती इथे जबाबदारी घेऊन त्यांच्या पायावर उभं केलं. अरे वा. पण मला हे विचारायचं की म्हणजे हे सगळं आपल्याकडे कायद्याने किंवा इतकी अडचण आहे रिमांड होम असतील किंवा कुठेही, की 18 वर्षाचा तो मुलगा झाला किंवा 18 वर्षाची मुलगी झाली रिमांडमधून बाहेर पडताना किंवा कुठे, तर तिची जबाबदारी घेणारी कुठली संस्था नाही आहे किंवा तिची जबाबदारी घेतली पाहिजे. हे मग ती सरकारने असं ढकलून दिल्यासारखं होतं की आता 18 वर्षाच्या आतले आम्ही सांभाळतो, पुढच्याचं आम्ही काय, तुम्ही बघा. आता पण 18 वर्ष आपली मुलं किंवा आपण पण 25-25 वर्ष काय करूत म्हणजे नोकऱ्या लागत नाहीत. ती 18 वर्षात त्या पोराने काय करायचं? मग ह्यावर तुम्ही हा विचार कसा आला तुमच्या डोक्यात की यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे? फक्त दिव्यांग आणि ग्रामीण आदिवासीचं काम सुरू होतं आधी. एक दिवशी एक मुलगा आला मला भेटायला. जेवणाची वेळ होती, मी मुलांची गप्पा मारतो जेवायच्या वेळेस. तर त्याला आल्या आल्या मी बघितलं नवीन आहे कोणीतरी, बोलायला येतोय. त्याला मी म्हटलं, काय रे बेटा, कुठून आला आहे? चल अगोदर जेवण कर, मग आपण बोलू. आपल्याकडे कोणी गावाशिवात आलं तर आपण चहाची वेळ असेल तर चहा बोलतो, जेवणाचा वेळ तर जेवायला बसा म्हणतो. ते बोललो आणि ते रडायलाच लागलं जोरदार. मी म्हटलं, अरे याला काय हाणलं काय, मी असा रडतोय? थांबला 1-2 मिनिटांनी. म्हटलं, अरे काय बाबा काय झालं? तर तो मला म्हटला, सर मी अनाथ आहे, आईवडील कोण माहीत नाही आणि 18 वर्षाचा झालो म्हणून संस्थेतून आता बाहेर पडावं लागलं, काम शोधायला लागेल, पण मला शिकायची खूप इच्छा आहे. तर तुमच्या संस्थेचं नाव ऐकून की एक गोरगरिबांना मदत करतात, मी आलो आहे, मला शिकायला सर मदत करा. का कोण जाणे, मला त्या दिवशी ना असं, मला एक सवय आहे छोटी, जो जो अडचणीचा माणूस असतो ना कोणते, त्याच्या बुटात जाऊन विचार करायचा. म्हणजे इथे जर आपण असतो तर काय झालं असतं आपलं, असा मी विचार केला आणि मी हल्लोच. म्हणजे जर आपल्याला जन्मतः मायबाप जर मिळाले नसते तर आपलं काय झालं असतं. मला असं फार भरून आलं आणि मला वाटलं, मी म्हटलं ठीक आहे बेटा, आपण काहीतरी करू नक्की, कारण तोपर्यंत अनाथ मुलं नव्हते आपल्याकडे. पण मी त्याला एक प्रश्न विचारला की तू रडत का होता एवढा? अरे हे काय पुणे मुंबई नाही ना की तू का आलास, नंतर ये, मी तर तुला म्हटलं डायरेक्ट की तू जेवायला बस, रडला का म्हटलं. त्या पोराने जे उत्तर दिलं ना, आई शपथ, मी त्याच्यानंतर खूप वेळ रडत होतो. ते पोरगं मला म्हटलं, सर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणतरी मला बेटा म्हटलं एवढ्या प्रेमाने आणि असं चांगली वागणूक आणि जेवण, त्यामुळे मी रडलो म्हटलं. बापरे, मला असं झालं की त्याला काय भाग्यवान आहे आपण. माय बाप, हात पाय डोळे, शिक्षण सगळं मिळालं आहे आपल्याला, खायला मिळतं रोज 2 टाईम, प्रेम करणारी 4 गोष्टी विचारपूस करणारी घरात 2-3 तर लोक आहे. त्या दिवशी ठरवलं की 18च्या वरचे जे कोणी अनाथ मुलं मुले असतील ना, त्यांचं मायबाप आपण व्हायचं संस्थेत. तिथून मग अनाथ मुलं यायला सुरुवात झाले. आणि तुम्हाला सांगतो, त्या बुटात जाऊन बघितलं पाहिजे, दूरून बघितलं तर समजत नाही. पण त्यात एक ती समस्या पण असते की म्हणजे नावापासून या मुलांना अडचण असते. तर मी असं ऐकलंय की काही मुलांना म्हणजे तुमचं पण नाव दिलेलं आहे, म्हणजे मी सांगतो ना, मला कायम वाटतं, म्हणजे माझी तर असं मी सगळ्यांना सांगतो की त्या कामात काहीतरी आपण आपल्या आपल्या परीने आपल्या ठिकाणी करा. पण हे अपंग असणं, अनाथ असणं, त्यात अनाथ मायबापच नाही राव, काय चूक त्या पोराची. तर काय होतं, ते मुलं येतात, मग त्यांच्या कलेने आपण त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांचं क्षेत्र निवडून ते मोठ्या पदावर जातात. माझी मुलगी आत्ता एक पोलीस इन्स्पेक्टर झाली, एक माझा मुलगा फॉरेस्ट ऑफिसर झाला, एकीला शिकायला UCL युनिव्हर्सिटी लंडनला पाठवलं आहे. तर काय होतं, त्यांच्यातल्या काही मुलामुलींना ना फक्त नाव दिलेलं असतं, म्हणजे राज एवढंच त्यांच्या अनाथालयात असतं, कारण मायबाप माहीत नसतं. कोणी जर विचारलं ना, आता आम्ही बसलो गप्पा मारतो आपण गावाशिवाय, काय रे तुझं काय नाव,
तर तो सांगतो माझं यजुर्वेंद्र महाजन, अरविंद जगताप, आणि दुसरा सांगेल फक्त राज. त्याला बोलतात ना लोक, काय रे राज काय, बापाचं नाव काय? आणि तो जेव्हा म्हणतो नाही काही नाही आहे माझं बा, ते जे वाटणं असतं ना ते आपल्याला नाही समजणार काय वाटतं. तर मग त्या मुलांना त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, आणि ते आहेच ना, मग आपली मुलं आहेत ना ती, मग त्यांना आपण नाव पण देतो. मग त्याचं नाव असतं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन. तर ते त्यांना जेव्हा मी नाव देतो ना आणि ते चार चौघात सांगतात माझं नाव, तर त्याच्याने जे भारी वाटतं ना ते आपल्याला नाही समजणार. ते किती मुलं आहेत जे आता एक नाव 16-17 मुलं आहेत, आणि आत्ता दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा मी त्याला एक 2-4 प्रोसेस ठरवल्या आपण. त्यांचे हे 4 गुण त्यांच्यात आले पाहिजे, ते तसे वागले, मग त्यांना ते नाव दिलं जातं. नाव दिलं जातं आणि त्यांना फार भारी वाटतं. त्या मुलामुलींची लग्न होतात, नंतर आपण लग्न करतो. 200 लोकात लग्नाची सिस्टीम आहे. तुमच्या घरात जर तुम्ही समजा संस्थेचे चांगले मेंबर आहेत, तुमच्या घरात लग्न असेल ना, तर आम्ही तुम्हाला आवाहन करतो. तर तुमच्या घरातली पत्रिका अशी जाते की कार्यक्रमाला येताना कृपया कोणीच भेटवस्तू आणू नका, फुलं आणू नका, पण त्याच्यासाठी तुम्ही जेवढे खर्च करणार असेल तेवढी रक्कम घेऊन या. आणि तिथे कलश ठेवला जातो, त्याच्यात सगळी लोक पैसे टाकतात. तुमच्या घरातलं लग्न आहे, तुम्ही पण त्याच्यात तुमची काहीतरी रक्कम टाकतात, आणि ती रक्कम संस्थेला डोनेशनला येते, संस्थेला मनोबलला. तेवढ्या रकमेत तर माझ्या एका मुलामुलीचं लग्न अख्खं पार पडलं जातं. ते लग्न होतं, ती मुलगी मग सासरी जाते, आणि सासरी गेल्यानंतर दरवर्षी 2दा ती मुलगी आमची माहेरासाठी पुन्हा संस्थेत येते. बाईला माहेर पाहिजे का नको? ती माहेर म्हणून येते, आणि बाईच नाही, तो मुलगा पण माहेर म्हणून इथे येतो, कारण त्याचं घरच आहे. असं सगळं त्याचं. म्हणजे असंच इथला एक मुलगा जे स्कूल ऑफ आर्टला होता गेला, चित्रकार पण आहे. तो तर राज, त्याची स्टोरी, तो 6 वर्षाचा असताना मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागत होता. त्याला दोन्ही पाय पण नाही आहेत आणि मायबाप माहीत नाही आहे. तो तसा भीक मागताना सापडला म्हणून बरोबर पोलिसांनी उचलून त्याला अनाथालयात टाकला. तिथे तो वाढला. तिथली क्वालिटी वाढणं फार गरजेचं आहे, तो वेगळा विषय, पण आहे, व्यवस्था आहे, ही पण चांगली गोष्ट आहे. तिथे तो वाढला, 18 नंतर बाहेर पडला. त्याला इथे पाठवण्यात आलं. आपल्याकडे आल्यानंतर मी 2-5 महिन्यातच बघितलं त्याचं ड्रॉइंग फार भारी होतं. शिक्षणात फार प्रगती नव्हती, ड्रॉइंग भारी होतं. तर मी त्याला म्हटलं अरे भारी आहे. मग त्याचं ATT करून घेतलं आणि त्याला सांगितलं की तू जे स्कूल ऑफ आर्टला शिकला पाहिजे. तो म्हटले हे काय असतं? साधी गोष्ट आहे पहा, तुमच्या मुलाने जर सांगितलं की मला ड्रॉइंग आवडतं किंवा मला खेळण्यात आवड आहे किंवा मला काही आहे, तर आपण त्याला त्याच्यातलं सगळ्यात भारी करून देतो ना. मग तसं आम्ही त्या मुलांना सांगतो की तू जे ला शिकला पाहिजे. मग त्याची एंट्रन्सची असते, त्याची तयारी करून घ्यायला आम्ही 2 माणसं लावले. त्या एकट्यासाठी सगळं लावलं वर्षभर, आणि राज ची एंट्रन्स पास झाला. पहिला मुलगा जो पाय पण नाही, मायबाप नाही, आणि तो मध्ये त्याला ॲडमिशन मिळाली. तिथे ॲडमिशन मिळाली आणि त्याचा तिथे इंटरव्ह्यू झाला. त्याच्यात तो म्हटला माझाच विश्वास बसत नाही, मी 2006 भीक मागत होतो मुंबईच्या स्टेशनवर, आणि आज मी आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या संस्थेत उच्च शिक्षण घेतोय. आता त्याचं स्वप्न आहे की तो पोस्ट ग्रॅज्युएशनला अमेरिकेला जाईल. आणि याच्यासाठी मग आम्ही स्कॉलरशिप देतो. मग लोकांना पाठवतो मेसेज की असा मुलगा आहे, सगळ्यांनी फंड्स द्या. तर समजा याला आता 1.5 लाख लागतात वर्षाला राजला. फक्त 3 दिवसात 1.5 लाख खट जमा झाले. आज राज उत्तम शिकतोय. त्याचं पालकत्व एका व्यक्तीला दिलंय, रश्मी भातखळकर म्हणून आमची कार्यकर्ती आहे मुंबईमध्ये. रश्मीने त्याचं पालकत्व घेतलंय. ती त्याला खायला आठवड्याला देणे, फोन करणे, कसा आहे तू, काय आहे, त्याला चेअर लागते 2 लाखाची, ती ते सगळं करते. म्हणजे ही स्वप्न पूर्ण होणे किंवा त्याची कला, त्याचे छंद जोपासले जाणे फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आणि ह्या गोष्टी करताना आता आमच्यासारखे पालक किंवा सगळ्याच पालकांचा मुद्दा आहे की पोरं मोबाईलच बघत बसतात किंवा पोरांचे लक्ष नसतं. इथे मी बघितलं की पोरांचं तसं काही नाही आहे. ते एकदम मुलं अभ्यास करतायत, रीडिंग रूममध्ये मोबाईलपासून लांब दिसत आहेत. काय म्हणजे काय नियम आहेत का? तुम्ही मला व्याख्यानाच्या वेळेस पण विचारलं की मुलं का ऐकतात. मी जेव्हा बोलतो 3-4 तास 4-5 हजार मुलं हलत नाही, आणि हेच मुलं वर्गात अर्धा तास बसत नाही. असं का होतं? इथे आल्यानंतर ती मुलं इतक्या शिस्तीत येतात. तुम्ही इथल्या कुठल्याही 400 मुलांच्या चप्पल बघा, तुम्हाला रांगेतच दिसतील. तुम्ही ताटं बघा धुतलेली मुलांची, तुम्हाला भारीच दिसतील. तुम्हाला कोणीच पोरगा इकडे मोबाईलवर इकडे तिकडे बोलताना दिसणार. सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळचा अर्ध्या तासातच तो माय बाप मित्र कुत्र सगळं करेल. हे असं का होतं? आणि बाकीच्यांच्या बाबतीत का होत नाही? पालकांचं होत नाही, इतर मास्तरांचं होत नाही, का होतं? त्याचं एकच उत्तर आहे, मुलांवर ना प्रभाव पडावा लागतो. मुलं तुमच्या वयाने नाही ऐकणार, तुमच्या पदाने नाही ऐकणार.
मुलांना त्यांच्यावर प्रभाव जर पडला तर मुलं वाटेल ते ऐकतात. मुलं बघा मित्राचं सगळं ऐकतात. प्रभाव आहे, जवळीक आहे, विश्वास आहे. तसं मला असं वाटतं की इथे आल्यावर एकतर एक बापासारखी फिगर म्हणून त्यांना प्रभाव पडतो माझा. ते खूप मानतात. आणि का तर नुसतं त्यांना राहणं खाणं शिक्षण मिळतं हाच विषय नाही आहे, की एक नातं तयार होतं आपुलकीचं. दुसरं त्यांना इतकं सगळं मिळतं याचं इतकं अप्रूप आहे, कारण त्यांनी स्वप्नातही पाहिलं नाही की असं काही त्यांना मिळेल. आणि तिसरी गोष्ट, टप्प्याटप्प्याने कुठली पण शिस्त लागते. पुन्हा ती स्वतःत आणावी लागते आधी आणि मग सांगावी लागते. बरं ते काय ते समजून सांगायला लागतं. बरं ते त्यांच्यात रुजायला वेळ द्यावा लागतो. असं लगेच 2 दिवसात नाही होत. हे सगळ्यांचा विचार करून मग काउन्सिलरचं काम करतात, शिक्षकांचं त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करतात. सगळं मिळून बरं ते बघतात की आधीचे आज जे सिनियर आहेत मुलं ते सगळं करतायत. असं करत करत 1-2 वर्षात ती सिस्टीम सेट होते. सिस्टीम अशी इथे मोबाईलवर 2 वेळाच बोलण्याची संधी आहे. सकाळी मला एक सांगा, आपल्या सगळ्यांना फोन येतात. किती कामाचे फोन असतात त्याच्यात? बाकीचे अर्जंट नाही आहे, ते तुम्ही सायलेंटला लावा, संध्याकाळी 8ला बोला त्यांच्याशी. बरं जे मुलं तरुण आहे काही आहे, आम्हाला तर कोणाचेच महत्त्वाचे फोन येत नाही. मी तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री फोन करतात का आपल्याला काही सल्ला घेण्यासाठी, का आपला बाप फोन करतो शेतीत अडचण आली तुझा सल्ला दे, काहीही नसतं. मग त्याच्यापेक्षा आम्ही काय शिस्त लावली, तुम्ही कोणाशीही बोला किंवा त्या लोकांनाही सांगा मला फोन करायचं तर याच वेळेस कर. तर जेवणाची वेळ सकाळची त्याच्या आधीचा अर्धा तास आणि संध्याकाळच्या जेवणानंतर अर्धा तास, एवढा वेळेस त्यांचा फोन सुरू होतो. थोड्या वेळात काम करायचं. बाकीच्यांचं फोनवर अभ्यास आहे, दिव्यांगांचा, विशेषतः ब्लाइंड आणि हिअरिंग इम्पेअर्ड, त्यांना मात्र फोन मिळतो. खरा त्यांचा फोनचा वापर आहे. त्या टेक्नॉलॉजीमुळे ते आज खूप सोप्या पद्धतीने शिकतायत. आणि रात्री 9:30 ते सकाळी 7 या सगळ्या आमच्या 500 मुलांचे मोबाईल ऑफिसमध्ये जमा असतात. 9:30ला घेतले जातात, सकाळी 7ला दिले जातात. त्यामुळे त्यांची झोप होते, त्यामुळे त्यांचं स्वतःचा अभ्यास कॉन्सन्ट्रेशन होतं, त्यामुळे इतर गोष्टी उगाचच्या बघण्याच्या नादात ते लागत नाही. अशा सगळ्या शिस्तीमुळे ती मुलं छान फोकस राहतात. पण आता म्हणजे खूप भोवताली बघताना म्हणजे साधं पायाला लागलंय किंवा मित्राचा आता पाय मोडला होता, फ्रॅक्चर होता, तर त्याच्यासाठी व्हीलचेअर मॅनेज करताना किंवा त्याला टॉयलेटला बसण्याची सोय करणं, म्हणजे हे बघितलं की किती अडचणी आहेत. 10-15 दिवस पाय फ्रॅक्चर येतं, त्याचा जीव म्हणजे असं हे झालं होतं की कधी मी इथून बाहेर पडतो. कारण आंघोळीपासून टॉयलेटपासून सगळीकडे अडचणच अडचण. बरं बाहेर पण सोयी नाहीत अशा की त्याला ते तर तुमच्याकडे तर ऑलमोस्ट 50% मुलं अशी आहेत की ज्यांचे पायाचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही काय सिस्टीम म्हणजे किती अडचणी? आम्ही अगोदर ना 13 भाड्याच्या घरात राहायचो वेगवेगळ्या ठिकाणी, कारण आर्थिक नसल्याने कुठलं आम्ही एक एक भाड्याचं घर घेत जायचो, मुलं ठेवत जायचो. या विशेषतः ऑर्थोपेडिक आणि ब्लाइंड मुलांना भयानक त्रास व्हायचा. एक जिना चढायचा तर 12-15 मिनटं लागायचे. पाय नाही किंवा एक पाय आहे त्याच्यात रॉड टाकलेला आहे आणि ते ॲक्सेसेबल नाही. असं खूप ठिकाणी टॉयलेटला ते सगळीकडे, कोणाला टॉयलेटला जायचं आहे ना, ज्याला पाय नाही त्याला असं उचलून न्यायला लागतं, त्याला कमोडवर ठेवायचा, मग त्याचं संडास झाली की तो टकटक करतो, दुसरा उचलून नेतो. त्या काय भयानक प्रकार आहे हा. का तर ते टॉयलेट ॲक्सेसेबल नाही. ॲक्सेसेबलचा अर्थ काय माहिती आहे? ज्या ज्या गरजा आहे त्यानुसार तिथे सोयी नाही. म्हणजे जर व्हीलचेअर न्यायची तर टॉयलेटला दरवाजा मोठा लागेल आणि त्याला अडथळा नाही लागणार, सरळ लागेल जायला, मध्ये मोठी जागा लागेल, किंवा इथे परिसरात फिरायचं आहे तर रॅम्प लागेल. असे 74 प्रकार आहे वेगवेगळ्या दिव्यांगांसाठी लागणाऱ्या गोष्टींचे. मग ह्या अनुभवातून शिकून काही लोकांच्या मार्गदर्शन तज्ज्ञांचं घेऊन आम्ही पूर्ण एरियाच ॲक्सेसिबल केला. म्हणजे काय, राहण्याचं ठिकाण, जेवणाचं ठिकाण, झोपण्याचं ठिकाण, संडासचं ठिकाण, आंघोळीचं ठिकाण, ग्राउंडचं ठिकाण, हे सगळ्या ठिकाणी सर्व प्रकारच्या दिव्यांगांना कोणाच्या पण मदतीशिवाय स्वतःहून फिरता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे. मग ज्यांना पाय नाही, ज्यांना हात नाही, ज्यांना एक पाय नाही, ज्यांना एक हात नाही, ज्यांना दोन्ही पाय दोन्ही हात नाही, ज्यांची उंचीच कमी आहे, या सगळ्यांच्या गरजा या सगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या आहेत. त्या सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही हा भारतातला पहिला मॉडेल प्रोजेक्ट बनवला. असा प्रोजेक्ट नाही कुठे निवासी शिक्षणाचा. याच्यामुळे त्यांना सोय होते. इन्फ्रास्ट्रक्चरच तसं केलं. बसण्याची जागा, एखाद्याची उंची कमी, आपण त्याला चिडवतो ना गावात, बुट्ट्या बेंड्या, आणि ते असंच फिरतं, गमतीचा विषय असतो. माझा एक मुलगा ऑडिटर झालाय तसा, 2.5 फुटाचा, नांदेडला आहे आत्ता. ते मला विचारायचं होतं म्हणजे की
मी शाळेत असताना किंवा आत्ता मुलांची शाळा मी बघतोय की काही मुलांना तो नंबर असतो, मोठा नंबर असतो, त्यांना ती बोर्डवर तर दिसत नाही. काही मुलं म्हणजे अगदी छोटी आहे, उंची कमी असते त्यांची, पण त्यांच्यासाठी कुठल्या शाळेत स्पेशल सोय नाही. म्हणजे एवढी फीस घेतली जाते, पण बोर्डमध्ये असं काही नाही की त्याच्या नंबरचं त्याला दिसेल काहीतरी. तर किंवा बसण्याची अशी सोय नाही. सतत शाळांमध्ये भांडण काय की मागच्याला दिसत नाहीये उंचीच, कारण एवढे प्रॉब्लेम असतात. आता इथे तर सगळे म्हणजे हँडिकॅप्ड आहेत, त्यांचे तर खूप प्रॉब्लेम आहे. कुणी 3 फुटाचं आहे, कुणाचा व्हीलचेअर आहे. हे सगळं ही व्हरायटी म्हणजे विषमता आहे ना सगळी प्रत्येकात, आपल्यात सगळ्यातच असते. हे कसं मॅनेज होतं? आम्ही काय केलं आहे, क्लासरूम ॲक्सेसिबल केला आहे. म्हणजे असं वर्गखोली जशी असते तशीच आपली, पण कोणी कुठे बसायचं, कशावर बसायचं, ज्याच्या उंची वेगवेगळ्या आहेत त्याप्रमाणे खुर्च्या, त्याच्यानंतर ज्यांना बिलकुलच पाय नाही त्यांच्यासाठी चार्जिंगवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत 2-2 लाखाच्या. त्याच्यानंतर ऐकू न येणाऱ्यांच्या बसण्याच्या जागा, त्यांना समजून सांगणारे साईन लँग्वेजचे एक्सपर्ट वेगळे, त्या मुलांना, ब्लाइंड मुलांना समजून घेता येईल आणि व्हिज्युअली चॅलेंज किंवा हिअरिंग इम्पेअर्ड म्हणजे ज्यांना कर्णबधीर म्हणतो त्यांच्यासाठीचे सॉफ्टवेअर ते टाकणं, जागतिक दर्जाला जेवढं काही आहे जगात ते सगळं त्यांच्यासाठी आणणं, त्याचा वापर करणं, ते तसं शिकवणारी माणसं तयार करून घेणं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या लेव्हल दिलेल्या आहे वर्गामध्ये, तिथून ती मुलं बसतात. अशा प्रकारे रचना केली. 2 मुलांची पण जर वेगळी गरज आहे ना, तर ती केली आहे. का? याच्यासाठी ना थोडं संवेदनशील व्हायचं सगळ्यांनी, एवढंच करावं लागतं. असं समजायचं ते आपलं पोरगं आहे, तर त्याच्यासाठी काय काय व्यवस्था कराव्या लागतील आपण करतो ना राव, काही पण करतो, ते पैसे असो नसो. तशी आम्ही 14 प्रकारच्या दिव्यांगांची व्यवस्था इथे. आता ती व्यवस्था तर म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही खूप मन लावून आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे आपलेपणाने केलेत, आपलं समजून केलं. मला फक्त हे जे आपण इथे वर्गात बसलोय, हा एक वर्ग आहे म्हणजे, आणि इथे बसून मुलं शिकतात, इथे बसून मुलांसमोर मोठमोठी माणसं, काउन्सिलर किंवा पाहुणे बोलत असतात. असे बरेच वर्ग आहेत, त्यातला हा वर्ग आहे. इथे मुद्दामून बसलोय कारण ह्या खुर्च्यांचा रंग मला काही कळला नाही की आमच्या कुठल्या शाळेत रंगीबेरंगी खुर्च्या नव्हत्या, तुमच्या शाळेत का अशा, म्हणजे ह्या खूप सुंदर दिसत आहेत. याचं कारण असं आहे की काहीच सारखं नसतं, निसर्गात पण आणि माणसांमध्ये पण. सगळे वेगवेगळे बघा आपण, पण आपण ते सारखं करण्याचा प्रयत्न करतो, सगळ्या सारख्या रंगाचं. इथे दीपस्तंभ मनोबलला काय 14 प्रकारचे दिव्यांग आहेत, अनाथ आहेत, आदिवासी आहेत, ग्रामीण आहेत, सर्व जातीचे मुलं आहेत इथे. सर्व तुम्ही सांगा त्या जातीचे आहेत, सांगा त्या धर्माचे आहेत, ग्रामीण आहे, आदिवासी आहे, शहरी आहे. हे वेगळेपण आहे, याला एकत्रित करणं, याला इन्क्लुझिव्ह म्हणतात, म्हणजे सर्वसमावेशक एकसंध समाज. तर म्हणून हे सगळे वेगवेगळे आहे ना, म्हणून हे रंग वेगवेगळे घेतलेले आहेत. नाहीतर जो एकच रंग घेतला म्हणजे दुसऱ्या रंगाला कायम असं असतं की मी नाही, मी याच्यात सामावलं गेलेलं नाही. म्हणून हे एक वेगवेगळं आहे. आणि तुम्ही वर्गाचं विचारलं ना, तुम्हाला दिसत असेल इथे, इथे समोरची जागा मोकळी आहे. इथे सगळे व्हीलचेअरचे मुलं येऊन त्यांची रांग लावतात. या बाजूला जी जागा आहे ही सगळी ज्यांना अधू दिसतं ते पुढे या बाजूला बसले जातात, म्हणजे त्यांना या ब्लॅकबोर्डवर, या डिजिटल बोर्डवर दिसतं. त्याचं सॉफ्टवेअर आहे, त्यांच्यासाठी विशिष्ट गोष्ट तिथे आल्यानंतर लगेच दुसरी येते ज्याच्यात ते अक्षर मोठं होऊन येतं. त्याच्यानंतर लो हिअरिंग म्हणजे ज्यांना कमी ऐकू येतं पण कमी, ते स्पीकरच्या लेवलने बसतात. त्यांच्या बाजूला एक पूर्ण रांग जाते, त्या रांगेमध्ये बिलकुल ऐकू न येणारे बसतात कॉर्नरला, आणि त्याच्या समोर बसतो साईन लँग्वेज एक्सपर्ट. तो जे शिकवलं जात आहे ते त्यांना साईन लँग्वेजमध्ये शिकवतो. पूर्ण न दिसणाऱ्यांसाठीचे सॉफ्टवेअर लावलेले आहेत. तो विषय शिकवला जाता जाता ते बरोबर याच्यावर येत राहतात. आणि असे सगळ्या प्रकारच्या मुलांची एका वर्गात व्यवस्था आहे आणि त्यांना शिकवलं जातं. त्यांना 2 शिक्षक एका वेळेस शिकवतात, एक साईन लँग्वेज एक्सपर्ट, आणि ते एकत्रित शिकण्याचा अनुभव जो असतो तो त्या मुलांना असा मिळतो की आम्ही पण महत्त्वाचे आहोत आणि आम्ही एक आहोत, असं ते शिकवलं जातं. फक्त विज्ञान, गणित, भूगोल या विषयांसाठी त्यांच्यासाठी वेगळ्या लर्निंग लॅबोरेटरी आम्ही डेव्हलप केल्या IIT सोबत, हे करून टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आणि त्यांना वेगळ्या ठिकाणी शिकवलं जातं. म्हणजे या गोष्टीमुळे आपल्याला वेगळं बसवलं जाते असं फिलिंग नाही, ते सगळ्यांसोबत सोबत आहेत. खरं तर आत्ता शाळांमध्ये खूप एक परदेशी पद्धतीने की हाऊस निघालेत इंग्रजी शाळांमध्ये, आणि मध्ये हाऊसचा एक कलर असतो, म्हणजे येलो कलर असतो, ब्लॅक कलर असतो. मग ती मुलं त्या ही येलो कलरवाली आहेत, त्यांचं काय जे कारण असेल, पण ही एकत्र सगळ्या कलरवाली मुलं, म्हणजे सगळे कलर असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आमच्याकडे पण हाऊस सिस्टीम आहे, पण आमच्या हाऊसमध्ये असं आहे, एक मुलगा असा आहे की जो ऑर्थोपेडिक आहे, म्हणजे ज्याला पाय नाही. दुसरा असतो ज्याला डोळे नाही. तिसरा असतो ज्याला ऐकू येत नाही.
चौथा त्यांच्यातला असतो जो ऑर्फन आहे, 2 मुलं त्यांचे ट्रायबलमधले असतात. असं 8चं हाऊस आहे आमचं एक. ते 8 मिळून एकत्र राहतात, एकमेकांना सपोर्ट करत, एकमेकांचे म्हणजे आपल्याकडे काय आहे, जे चुकीचं आहे ना त्याच्यात बोट ठेवलं जातं. मला काय वाटतं, जे नाही आहे ते सोडून द्या ना यार, जे आहे ते समजून घेऊ आपण, हा, पण त्याचा मला वापर त्यातलं करू. कारण नाही कळलं. म्हणजे समजा 8 वेगवेगळ्या डिसेबिलिटी असलेली मुलं एकत्र राहतात, म्हणजे त्यांनी अडचणी नाही होत का? म्हणजे त्यांनी काय होतं की म्हणजे समजा रूम आता ही बनवली आहे, तर एक समजा दिसत नाही, त्याच्यासाठी ती सगळी मुलं त्या रूममध्ये, हे जास्त सोपं जातं का 8 वेगवेगळ्या डिसेबिलिटी? आम्ही काय केलं आहे, हॉस्टेलची रूम पण 8चीच केलेली आहे आणि ते वावरतानाही त्यांचे ग्रुप 8चे आहे तिकडे. त्याचं कारण असं आहे, पहिली गोष्ट आहे की हे आधी एकमेकांचे हे मित्र बनतात. 2चीच रूम आहे किंवा सगळेच ब्लाइंड आहे आता नाही, तसंच समाजात तुम्ही बघा, सगळे ब्लाइंड मुलं ब्लाइंड मित्र असतात, त्यांचे राहतात. सगळे ऑर्थोपेडिक जे आहेत, क्लचेसवाले, कुबड्यांवाले, ते त्यांचे मित्र राहतात. हिअरिंग इम्पेअर्डला तर पर्यायच नाही, त्यांना त्यांच्यातच राहावं लागतं आणि म्हणून त्यांचा विकास होत नाही. पुन्हा ते वेगळे होऊन जातात ना, असं नाही आहे आपण एक आहोत सगळे. मग इथे काय होतं, ते एकत्र राहतात. एकत्र राहणे पहिल्यांदा एकमेकांचे मित्र होतात, त्यांचे जे इतर मित्र आहेत ते पण एकमेकांचे मित्र होतात, म्हणजे त्यांचा आवाका वाढतो. एक दुसरं, एकमेकांना ही सपोर्ट सिस्टीम होते. ब्लाइंडला किती मदत करणार, पण मी ब्लाइंड आहे आणि तुम्हाला दोन्ही पाय नाही आहे, तर जिथे मला अडचण आहे न दिसण्यामुळे, तिथे तो ब्लाइंड जो ज्याला पाय नाही तो सपोर्ट करून देतो आणि जे पाय नसल्यामुळे तो करू शकत नाही, तिथे हा ब्लाइंड त्याच्यासोबत जाऊन सपोर्ट करून देतो. त्यामुळे ते एकमेकांना सपोर्ट सिस्टीमने पुढे जातात. एक आणि तिसरी गोष्ट, त्यांना एकमेकांच्या कमतरता समजल्याने त्यांना हे जाणवतं की आपण एकटे नाही आहोत. आणि मला काय वाटतं, आपल्या सगळ्यांना पण हे जाणवतं किंवा जाणवायला पाहिजे. आपण काय करतो, आपल्याकडे जे नाही आहे की नाही, त्याच्याने कायम आपण रडत राहतो. बघा, कोणाला भेटलो की आपण जे नाही आहे त्याचीच चर्चा करतो, पण आपल्याकडे जे आहे ते आपण कधीच त्याचा आभार मानत नाही, त्याचं लक्षात घेत नाही. आणि जे आहे 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 असं जर जोडलं तर त्याच्याने खूप साऱ्या गोष्टी घडून येतात. हे एकत्र राहण्याने आपण फक्त काय ड्रॉबॅक्स बघतो, की ड्रॉबॅक्स पूर्ण करतात, म्हणजे त्याच्यात ते दोष निवारण करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे एकमेकांना मदत करून. ज्याला पाय नाही आहे ना, तो मुलगा, ती मुलगी, ज्याला डोळे नाही आहे त्याला प्राणायाम शिकवते. मग तो त्याचा हात धरणार असा दिसत नाही ना, मग त्याला सांगेल प्राणायामला हे बोटं वापरायचे, हे असं करायचं, मग असं धर, असं, हे सगळं त्याला करता येतंय ना. आणि त्याला बरोबर राहिल्याने हे समजतंय की याला प्रॉब्लेम नेमकं कुठे येतो, आणि मग ते एकमेकांना मला ते आता आठवलं की हे सिनेमे बघतात ब्लाइंड मुलं, ते कसे म्हणजे काय सिनेमा बघतात, म्हणजे आपल्याला ठीक आहे. आम्हाला काय लक्षात आलं, पहिल्यांदा हे समजून घ्या की हे माणसं आहेत, ते अंध नाही आहे, ते अपंग नाही, ते माणसं आहेत. त्यांना पण भावना आहे, त्यांना पिक्चर पाहायचा आहे, त्यांना गप्पा मारायच्या आहे, त्यांना फिरायचं आहे. पण हे सगळं बंद आहे आपल्याकडे. का? कारण कोणी ते जाणूनच घेत नाही आणि प्रयत्न करत नाही. आधी डोक्यात हेच असतं आपल्या, यांना काय येतंय, यांना काय जमणार, आणि दुसरं वाक्य, हे काय करणार येऊन तिथे, रिकामा पैशाचा चुराडा. पिक्चरला काय घेऊन जायचं ब्लाइंडला, तो काय करणार. आम्ही काय करतो, आम्ही घेऊन जातो. आणि समजा तुम्ही ब्लाइंड आहात, अंध आहे तुम्ही, आणि मी अंध नाही आहे पण मला हात नाही आहे असं समजून घ्या. मग आमची जोडी बनवली जाते. अशा आमच्या 350 मुलांमध्ये 150 जोड्या बनतात आणि आमची जोडी फिक्स, आम्ही मित्रमैत्रिणी. मग आम्ही बसणार, असं पिक्चर बघणार, आणि अंध व्यक्तीला ना डायलॉग समजतो ना सगळे, की डायलॉगमध्ये चाललंय की काय रे मित्र अरविंद, अरे तू किती दिवसांनी भेटलास. मग अरविंद म्हणतो, हो ना आले का, मला प्रचंड तुझी आठवण यायची रे, तू फोन उचलायचा नाही. हे सगळं त्या अंध व्यक्तीला समजतंय. तो व्हिज्युअलाइज करतोय की 2 मित्र आहे, त्यांचे हे नाव आहे, त्यांच्यात चाललंय, ठीक आहे. आणि मग तो म्हणतो, बरं झालं तू आज आला, मी बोलणारच होतो की आपण भेटू. आणि समजा बोलता बोलता आपण मिठी मारली एकमेकांना. फक्त ही मिठी त्या अंध मुलाला समजत नाही, बाकी सगळं समजतंय. मग फक्त मी जो हात नसणारा बसलाय ना, तो फक्त एवढंच सांगतो की अरे बघ रे, त्यांनी मिठी मारली बरं का एकमेकांना. अच्छा, तो त्याचा मित्र तो. हां, तो म्हणजे तो काय करतो, तो रिकाम्या जागा फक्त भरण्याचं काम करतो. पिक्चर बघताना जिथे डायलॉग नाही आणि फक्त ॲक्शन आहे, ती ॲक्शन सांगायचं फक्त काम हा मित्र करतो आणि ते दोघं मिळून मस्त एन्जॉय करतात पिक्चर. अरे वा, पण असं ही आपली मुलं बघतात पिक्चर म्हणजे बघतात आणि ती मग तुम्हाला ॲनालिसिस करून देतात पिक्चरचं नंतर भारी. सगळ्यात जास्त चांगलं ॲनालिसिस ब्लाइंड मुलं करून देतात, कारण त्यांना सगळं समजलं ना ते.
पण त्यांना समजणारच नाही आहे गृहीत धरून त्यांना नेलंच जात नाही. किंवा ज्याला चालताच येत नाही त्याला आम्ही उचलून घेऊन जातो. त्याला जीव आहे ना, त्यालाही भारी वाटतं ना ते. तुम्हाला माहिती आहे, इथे आल्यानंतर ही मुलं आयुष्यात पहिल्यांदा थिएटरला गेली. थिएटरच पाहिलं नव्हतं, अनुभवलंच नव्हतं. गार्डनमध्ये पहिल्यांदा गेली, फिरायला आम्ही गजानन महाराजांकडे घेऊन जाऊन त्यांना ती मूर्ती, ते सगळं असं स्पर्शाने सगळं जाणवून दिलं. ज्यांना ऐकू येत नाही त्यांना ती आरती, त्यांना ते गाणं, ते त्यांना जाणवून दिलं. वाव. म्हणजे तुम्ही आपल्या बोलण्यात आला होता मुद्दा, की काही वर्षांपूर्वीपर्यंत बायका काय करू शकतील, बायकांनाही जमेल का, असं मुद्दा होता. पण आता बायका, सगळ्या स्त्रिया सगळ्या क्षेत्रात आहेत. तर ही आता एक चळवळ, म्हणजे ही सुरुवात आहे, की आता म्हणजे जे डिसॅबिलिटीज आहेत किंवा ब्लाइंड आहेत किंवा हे, तर हे काय करू शकतील असा जो समज होता, तो आता इथून पुढे मिटणार आहे, मिटतोय. आणि त्याच्यासाठी खूप चांगलं महत्त्वाचं काम तुमचं चाललंय. 10 वर्षापूर्वी असं होतं की ही मुलं फार काही करू शकत नाही, यांना एक थोडं काहीतरी काम द्या, 10-15 हजार रुपये पगार द्या, अजून काय पाहिजे. आपण असं पहिल्यांदा असं म्हटलं की असं नसतं. ज्याला ज्याला मेंदू आहे आणि ज्याला ज्याला योग्य वातावरण दिलं जाईल, प्रेरणा, प्रोत्साहन, मार्गदर्शन, सपोर्ट सिस्टीम, भावनिक आधार दिला जाईल, ती व्यक्ती डेव्हलप होतेच, ती कोणी असो. जे नाही आहे त्याची भर काढता येते, टेक्नॉलॉजी लावता येते, पाय नाही तर पाय टाकता येतो, हात नाही हात टाकता येतो, मशीन लावता येतं कानाला, सगळं करता येतं. पण हा विचार पहिल्यांदा आणला आपण आणि प्रत्यक्ष खूप सगळ्यांच्या कष्टाने काही उदाहरणं दाखवली की असं होऊ शकतं. मी जेव्हा सुरुवातीला म्हणायचो की आमचं ब्लाइंड पोरं पण का त्यांनी कलेक्टर होऊ नये, तर लोक म्हणायचे, अरे काय वेळ लागला का तुला बाबा, काही काय उचलतो आणि घेऊन फिरतो, हे असं होतंय का, ज्याला दिसतं त्याला जमत नाही ते किती किती वर्ष, हे आंधळं काय होणार. बरोबर. आज 7 मुलं मुली जे ब्लाइंड आहे 100% आपले, ते IAS IRS ऑफिसर झालेत, भारतात आत्ता काम करतायत प्रत्यक्ष. ज्यांना दोन्ही हात दोन्ही पाय नाही अशी मुलं IAS ऑफिसर झालीत. ज्यांना दोन्ही डोळे नाही ते आता IIM मध्ये शिकायला गेले. ज्यांचे दोन्ही हातच नाही ते IIT मध्ये शिकायला गेलेत, अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीत शिकायला गेलेत, लंडनला शिकायला गेलेत. आत्ता ही पहिली पिढी आली, जसं तुम्ही महिलांचं म्हटलं, आता ही पहिली पिढी आली. यांच्याकडे बघून आता पुढच्या 20 वर्षांमध्ये आपोआप समाजामध्ये प्रेरणा मिळेल, लोकांचं प्रबोधन होईल. विशेषतः तशा मुलामुलींना अधिक प्रेरणा मिळेल की अरे हे करू शकतात तर मी पण करेल. आणि मग अशा मुलांसाठी व्यवस्था निर्माण करायचं काम आपण आता हे केलं. भारतातल्या 500 मुलांची आता व्यवस्था आहे जळगाव, पुण्यात. आता हळूहळू पुढच्या 10 वर्षात आपण ही 10,000 मुलांसाठी करणार, भारतातल्या 8 राज्यांमध्ये करणार. नाही, म्हणजे तुमच्याशी बोलून ही जाणवलं मुख्य गोष्ट, की प्रेरणेच्या अंगाने किंवा प्रेरणा देण्यासाठी तुम्ही काउन्सिलिंगमधून सुरुवात केली करिअरमध्ये. आणि दिव्यांग असतील किंवा हे सगळ्या मुली ज्यांच्यात काहीतरी शारीरिक दोष आहेत काही दुर्दैवाने, त्यांना तुम्ही प्रेरणा दिली, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. आता हे दिसतंय, हे खूप आनंदाची गोष्ट ही आहे. पुढचा जो टप्पा आहे, की ही मुलं, म्हणजे ज्याला दिसत नाही, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ही मुलं धडधाकट माणसांना प्रेरणा देण्याचं काम करणार आहेत, देत आहेत. जी. हे फार मोठं काम आहे, कारण धडधाकट माणसं जास्त खचलेली दिसत आहेत आता भोवताली. म्हणजे इथे येऊन बघितलं, ह्या मुलांमध्ये बघितलं, मी खरोखर सगळ्यांना सांगेन की तुम्ही जेव्हा दीपस्तंभमध्ये याल तेव्हा तुम्ही आभार मानता निसर्गाची, सृष्टीची सगळे, की मला धडधाकट ठेवलंच, मला हात आहेत, मला पाय आहेत. आणि मी खरोखर खूप या सगळ्या लोकांकडे बघून वाटतं की आपल्याला, आपण कधीच थँक्यू पण म्हणलेलं नाही कोणाला की मी धडधाकट आहे. पण हे सगळं तुमच्याकडे बघून असं वाटतं की आपण लकी आहोत, आपण नशिबवान आहोत असा मुद्दा नाहीये. आपण काहीच करत नाही आहोत. हे सगळं दिलंय पण आपण काहीच करत नाही आहोत. हे तुमच्याकडे बघून कळतंय. तुम्ही माझ्या अगदी मनातली गोष्ट बोलला. मी कुठेच बोललेलो नाही आज फार ही गोष्ट. मी खूप विचार केला की आपण हे काम कसं करत गेलो, कसं आलो याच्यात, कसं याच्यात एवढी आव्हानं पेलत आपण पुढे जातोय. त्याच्या मागे एक कारण आहे जे तुम्ही बोललात त्याला धरून आहे. मी सगळ्यांना एक विचारतो, तुम्हाला जर कुणी काही भेटवस्तू दिली, ठीक आहे, तुमचा वाढदिवस आहे, कोणीतरी तुम्हाला पुस्तक दिलं, कोणीतरी केक आणला तुमच्या वाढदिवसाला, घरी येऊन 4 मित्रांनी कापला. तर मी केक आणला तुमच्या वाढदिवसाला आणि एक पुस्तक आणलं समजा. तुम्ही काय कराल नंतर, काही दिवसानंतर? तुम्ही माझा वाढदिवस कोणता आहे तो माहिती करून घ्याल, लक्षात ठेवाल,
बरोबर माझ्या वाढदिवसाला तुम्ही त्याची परतफेड कराल. हे तर हा नियम आहे समाजाचा आपल्या, बरोबर. एका मित्राने चहा पाजला, लगेच तो 4 दिवसांनी काय करतो, तो म्हणतो आता तू ये, मी चहा पाजतो. हिशोब बरोबर. भेट कोणी दिली, गिफ्ट दिलं, तर आपण लगेच परत गिफ्ट देतो. मला एक सांगा, तुम्हाला मिळालेले दोन्ही हात हे तुम्ही महत्त्वाची गिफ्ट मानतात का आयुष्यातली? हो, पण आता तर जास्त मानलं मानतो. म्हणजे आहेच ना. समजा हे नसते तर हो, त्याची जाणीव तुम्हाला लिखाण करायला हात नाही लागत. तुम्ही आता टाईप करू शकतात बोलून, पण लिखाण करायला जो आत्मविश्वास लागतो ना, तोच नसता जर तुम्हाला लहानपणापासून हात नसते तर. तर माणूस हाताने नाही, मेंदूने आणि आपल्या विचारांनी करतो. तर हे हात गिफ्ट आहे तुम्हाला. तुम्हाला पण सगळ्यांना, ऐकणाऱ्यांना, बघणाऱ्यांना. मग हे गिफ्ट तुम्हाला मिळालं निसर्गाकडून. तुम्ही काय परत केलं? तुम्हाला डोळे मिळाले. ठीक आहे. डोळेच मिळाले नसते तर बोल भिडू बघितलं कुठून असतं तुम्ही? मग हे गिफ्ट आहे. तुम्हाला डोळे मिळाले. तुम्ही निसर्गाला काय परत केलं? काहीच नाही. तुम्हाला आईबापाचं प्रेम मिळालं. तुम्हाला समाजात मास्तर गुरुजींनी शिकवलं. तुम्ही शिकले काहीतरी, पुढे आले. तुम्ही काय दिलं? हा प्रश्न अरविंदजी मला पडला आणि मला पडतो. मी काय दिलं? तर मी काय देऊ शकतो? हे बा, मी काम करतो, त्याचे पैसे घेतो, हिशोब बरोबर झाला आहे तो. हे मिळालं, मी काय केलं? तर त्याच्यावर विचार असा केला, ज्याला पाय नाही त्याला उचलून घ्यावं खांद्यावर. ज्याला डोळे नाही त्याला डोळे नसताना कसं शिकता येईल त्याचा प्रयत्न करावा. ज्याला मायबापच नाही त्याला प्रेम द्यावं. प्रेम द्यायला काय लागतं आणि का द्यावं? हे काही उपकार नाही आहे, ही काही समाजसेवा नाही आहे. मला मिळालं आहे, मी परत करतोय. ह्या कृतज्ञतेच्या, तुम्ही जे म्हणतात थँकफुलनेसच्या भावनेतून हे काम वाढतंय. आणि म्हणून याचा त्रास नाही आहे, किंवा म्हणून याचं असं नाही वाटत की काय कंटाळा आहे. कारण याचं जास्तीत जास्त भरीव होत जाते ती भावना की आपल्याला काय मिळालं आहे आणि ते देत जाणं. दिसामाशी आपल्याला जे मिळालं आहे ते देत जावं, अशा भावनेतून हे झालं आहे. आणि म्हणून प्रत्येक जण आमच्याकडे विचार करणारा आता तसा करतो की अरे आपल्याला मिळालं आहे, देऊ. नाही, ह्यात दीपस्तंभची सगळ्यात मोठी यशोगाथा कुठली वाटते, की कुठल्या, म्हणजे अशी खूप मुलांनी तुमचं हे केलंय, पण सगळ्यात की टची गोष्ट आहे की खूप अरे वा, या व्यक्तीने खरंच, म्हणजे अशा कोणत्या एक दोन गोष्टी आहेत की ज्या फार मनाला. माझा पंकज नावाचा एक मुलगा आहे. पंकज यजुर्वेंद्र महाजन गिरासे, त्याला आडनाव पण होतं तसं. आईवडील लवकर गेले त्याचे फार लहानपणीच. भाऊ दारुडा होता, वडील दारूच्या व्यसनात गेले आणि त्याला कोणीच राहिलं नाही. त्याच्यामुळे तो अनाथालयात गेला. पुन्हा तेच 10वी नंतर 11वी नंतर आपल्याकडे आला. आणि त्याला दोन्ही पाय पण नाही आहे, बोलायला पण त्रास आहे, बघायला थोडा त्रास आहे, शरीर एकदम कृश आहे, कारण तो 7व्या महिन्यात जन्माला आला आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या अडचणी आहेत. तर आता 6 वर्ष पंकज आपल्याबरोबर आहे आणि पंकजने ग्रॅज्युएशन केलं. पंकजचा पाया पण कच्चा होता अभ्यासाचा, तो सगळा त्याने पक्का करून घेतला असं मी म्हणेन. खूप शिकला, खूप या वातावरणातून घेतलं. आणि एक मोठं स्वप्न त्याला इथे मिळालं की आपण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये शिकायला जाऊ, जिथे नॅशनल एंट्रन्स होते आणि एंट्रन्समधून ॲडमिशन होतात. पंकजने 1.5 वर्ष खूप मेहनत घेतली, ग्रॅज्युएट डिस्टिंक्शनमधून इथे झाला. आणि पंकजला मागच्या वर्षी मेरिटने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई कॅम्पसला ॲडमिशन मिळाली आहे आणि आता तो तिथे विथ मेरिट पूर्ण करतो आहे. मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. तशा प्रकारच्या बॅकग्राऊंडमधल्या मुलांनी अशा प्रकारची भरारी घ्यावी. माझा दुसरा एक मुलगा आहे राजेश, त्याला जन्मतः दोघे हात नाही आहे. तो पण असाच रेल्वे स्टेशनवर सापडला, अनाथालयात गेला, कारण त्याला आईवडिलांचा पत्ता नव्हता. आईवडील नाही आणि दोघं हात इथून नाही. इथून हात नसला ना तर त्याला कृत्रिम हात नाही टाकता येत, इथून पाहिजे असतो. राजेशचं नंतर बीटेक कॉम्प्युटर सायन्स पूर्ण झालं आहे, एमटेक केलं आहे त्याने आपल्याकडे. आणि राजेश त्याच्यानंतर आत्ता TCS जगातली सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो आहे. सगळं काम पायाने करतो, असं त्याचा स्क्रीन समोर असतो आणि असा पायाने काम करतो, सॉफ्टवेअर इंजिनियर. आता त्याच्यासाठी मुलगी शोधतो आहे मी. आणि एक आमचा आयुष जो पूर्णतः अंध आहे, तो यावर्षी IAS झालेला आहे अरे आणि विथ मेरिट झालेला आहे. त्याचं आता मसुरीचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे वा. आणि त्याची आता पोस्टिंग. अशा खूप स्टोरीज आहेत. एक माझी मुलगी
जी अगोदर मुलगा होती विनायक, ती आता वीणा आहे. ती वीणा पण इंजिनिअरिंग तिचं आपण कंप्लीट केलं आहे आणि वीणा आता यावर्षी पोलीस सब इन्स्पेक्टरची परीक्षा पास झाली आहे. ती भारतात पहिली ट्रान्सजेंडर पोलीस इन्स्पेक्टर होईल. म्हणजे ज्यांना पोलीस इन्स्पेक्टर किंवा पोलीस दंड्याने हाणतात, हाकलतात, आता वीणा तिथे आलेली आहे. तर असे खूप आमची मुलं मुली अशा पदांवर आहे की ज्याची स्वप्न समाजाने नाही त्यांनी सुद्धा आधी बघितली नव्हती. आणि हे त्यांच्या मेहनतीने आणि जी लोक ज्यांनी कधी या मुलांना बघितलं पण नाही, पण ती या मुलांना 100-200-1000 रुपयापासून तर लाख रुपयापर्यंतचे देणगी देतात. मला त्यांचं फार कौतुक आहे. त्याचं कारण सांगतो. आत्ता तरी तुम्ही माझी मुलाखत घेताय, सगळे म्हणतात की तुम्ही काय भारी काम करतात, महान काम करतात. कौतुक होतं. त्यांचं तर कौतुक पण नाही आहे, त्यांचं नाव पण नाही आहे. आणि त्यांनी दिलेल्या बायबापड्या अशा 100 रुपयापासून देतात तर 1000 लाख रुपयापर्यंत देणार. त्यांच्या याच्यातून ही मुलं पुढे जाऊन शिकतात. मला खूप कौतुक वाटतं त्यांच्या सेल्फलेस याचं देण्याचं. नाही म्हणजे आपल्याकडे खूपदा म्हणजे डॉक्टरने बरं केलं तरी पण दैवी हात होता म्हणून वाचलो, देवाचा हात होता म्हणून वाचलो असं म्हणायची पद्धत आहे. पण तो एखादा रिक्षावाला यजुर्वेंद्र महाजनांचं काम बघतो आणि त्याच्या पगारातले त्याच्या म्हणजे महिन्याच्या खर्चातले पैसे काढून दर महिन्याला 500 महाजनांना रुपये देतो. पाठवतो, 500 रुपये पाठवतो. किंवा अशा खूप स्त्रिया आहेत की ज्या अशा हळूच कुणाला न दाखवता पटकन पैसे हातात ठेवतात महाजनांच्या. मला असं वाटतं दैवी हात, देवाचे हात ही खरे देवाचे हात आहेत. ते ओळखता आले पाहिजेत आणि अशी यजुर्वेंद्र सरांसारखी माणसांचे हात बळकट केले पाहिजेत. कारण खरोखर ही मुलं ज्या पद्धतीने आय झाली किंवा हे सगळं त्यांना ज्या पद्धतीचं शिक्षण मिळतंय म्हणजे इतकं बरं वाटलं हा कॅम्पस बघून, हा परिसर बघून आणि ज्या आपुलकीने तुम्ही करताय. म्हणजे ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही आपलं समजून म्हणजे आपलेपणाची भावना आहे आणि ती मुलं ज्या पद्धतीने तुम्हाला भेटतात ते एकदम. तर असे खूप यजुर्वेंद्र महाजन आपल्या देशात निर्माण होत पाहिजे. आणि तुम्ही जे म्हटलं अरविंदजी, गाडगेबाबा पण म्हटले आणि सगळ्यांनी म्हणून ठेवलंय की देव माणसातच असतो. देव कुठे दगडात असतो, देव कुठे आकाशात असतो. आणि मला तर वाटतं आपली भारतीय ग्रामीण संस्कृती फार भारी आहे. फक्त ती जे ओव्या आहे ना त्या जगाव्या लागतील. बरोबर. एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वर माऊली तेच सांगतायत, शिवाजी महाराज तेच सांगतात. हे जे देणारे हात आहेत ना ते देव आहेत. ज्याला देणं जमजलं तो देव बनतो. जो फक्त आयुष्यात मला काय मिळालं, माझं काय म्हणतो तो देव होत नाही. तर मला असं वाटतं अशी सगळी माणसं हे सगळं काम जगन्नाथाचा रथ आहे. मी दिसतो समोर आहे पण अशा हजारो हातांनी हा ओढला जातोय. म्हणजे संत तुकारामांनी जसं कर्जमाफी म्हणजे कर्जाचे कागद सगळे फाडून टाकले होते त्यांनी आणि तर त्या पद्धतीने तुम्ही हे जे चिंता होत्या या मुलांचे जे ओझं होतं, टेन्शन होतं, हे सगळ्या टेन्शनचे सगळे कागद फाडून टाकलेले आहेत आणि ते आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आणलाय. खूप मोठं काम करताय तुम्ही. हे सगळं मी विनंती करेन की खरोखर आवर्जून जळगावला किंवा पुण्याला येऊन हे बघा. कारण आपण किती सुदैवी आहोत, किती धडधाकट, किती मस्त जगतोय, किती आनंदी आहोत हे कळायला सुद्धा इथं आलं पाहिजे. आणि केवळ धडधाकट असून केवळ हातपाय साबूत असून चालत नाही, तर त्याचा उपयोग कसा करायचा हे कळायला सुद्धा दीपस्तंभामध्ये आलं पाहिजे. हे मनोबल बघितलं पाहिजे. बोलबिडूच्या सगळ्या माझ्या मित्रांना, प्रेक्षकांना आवर्जून मी सांगेन की यजुवेंद्र महाजन यांचं काम बघा. खूप अप्रतिम काम आहे आणि महाजन सर खूप बरं वाटलं, खूप शिकायला मिळाल्या गोष्टी. मला खरं तर आनंद असा आहे की इतकं चांगलं व्यासपीठ आहे बोलबिडू. इथे सगळी मुलांना माहिती आहे आमच्या, हो. त्याच्यानंतर अनेक लोकांना माहिती आहे. तर चांगली माणसंच मला असं वाटतं हे सगळं घडवतात. कारण इथे पण चांगलं येतं सगळं. तसं ही सगळी चांगली माणसं हे उभारून धरतात. आणि आपला भारतीय समाज खूप ताकदीचा आहे कारण आपली ती संस्कृती आहे, आपला विश्वास, श्रद्धा. त्यामुळे आपल्याकडे बऱ्याच गोष्टी चांगल्या होत राहतात आणि ती माणसं करतात. त्या माणसांवर माझा खूप विश्वास आहे, त्याच्यामुळे ते सगळं उभारत आहे. तर आपले सगळ्यांचे विशेष करून आभार. धन्यवाद. म्हणजे मी एवढंच बघ शेवट वाक्य सांगेन की पोटावर पाय देणाऱ्या माणसांना पण आपण बऱ्याचदा उचलून धरतो. या माणसाने पाय नसलेली अशी कित्येक मुलं खांद्यावर उचलून त्यांना शिकवलंय. हे जास्त महत्त्वाचं आहे की फार मोठं काम आहे. धन्यवाद. धन्यवाद.